नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. व्यक्तिविशेष या मालिकेमध्ये हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज शोध आणि बोध या विषयावर चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले वेगवेगळे पैलू आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि आपण आज आपल्या आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे किंवा काय बोध घेतला पाहिजे त्यातून याबद्दल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये चर्चा केली. आजच्या दुसऱ्या व्हिडिओचं आपलं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची महानता. शोध आणि बोध आणि महानता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत का? तर हो, वेगळ्या गोष्टी आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या उदात्ततेचा, त्यांच्या अलौकिकत्वाचा शोध घेतला आणि त्यातून काय बोध घेता येईल ते आपण पाहिलं. त्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या महानतेबद्दल थोडी चर्चा केली, पण आपल्याला ती चर्चा विस्ताराने करता आली नाही कारण तो त्या व्हिडिओचा विषय नव्हता. आज आपण हा नवीन व्हिडिओ खास शिवाजी महाराजांची महानता वर्णन करण्यासाठी बनवत आहोत आणि आपल्यालाही शिवाजी महाराजांची महानता दुसऱ्याला सांगता यावी. कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर आपल्याला फक्त जय भवानी आणि जय शिवाजी या घोषणेव्यतिरिक्त जर महाराजांबद्दल काही माहीत नसेल तर आपली फार कुचंबना होते. शिवाजी महाराज महान आहे ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण शिवाजी महाराजांची महानता नेमकी शब्दामध्ये कशी सांगावी हे आपल्याला कळत नाही. काय सांगावं हे आपल्याला कळत नाही, कसं सांगावं हे आपल्याला कळत नाही. हा आजचा व्हिडिओ आहे. हा आजचा व्हिडिओ एक छोटासा प्रयत्न आहे की आपल्या सगळ्यांना जेणेकरून समोरच्या माणसाला सांगता येईल की माझे शिवाजी महाराज या गोष्टीसाठी महान आहेत किंवा शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये या गोष्टी केल्या ज्या दुसऱ्या लोकांना सहज करता येणं शक्य झालं नाही किंवा तेवढ्या इफेक्टिव्हली करता येणं शक्य झालं नाही जेवढ्या शिवाजी महाराजांनी केल्या, म्हणून शिवाजी महाराज महान आहेत. तर एखादी व्यक्ती महान असण्याचं सर्वात मोठं निदर्शन काय असतं? एखादी व्यक्ती महान असण्याचं सर्वात मोठं लक्षण काय असतं? जो राजा स्वतःला महान समजतो तो राजा स्वतःचं नाव कुठे नाही कुठेतरी कोरून ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून भावी पिढ्यांना त्याच्या कर्तृत्वाची माहिती होईल. एखादा राजा खरोखर महानच असतो, त्याचं नाव एका मुखातून दुसऱ्या मुखामध्ये, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये पुढे रूपांतरित होत जातं, पण काही कालखंडामध्ये हजारो वर्ष उलटून गेल्यानंतर ते नाव पण विस्मरणात जायला लागतं. एखाद्या राजाने किती लेण्यांमध्ये स्वतःच्या मूर्ती कोरून ठेवल्या, शिलालेख कोरून ठेवले, जागोजागी स्वतःचे पुतळे बसवले, पत्र लिहिली, देणग्या दिल्या देवस्थानांना, देवळं बांधली किंवा देवस्थानं बांधली त्याच्या धर्माची, तरी त्या राजाचं नाव एका ठराविक काळाच्या वर टिकत नाही. त्याचं कारण असं आहे की दगडावर कोरलेली नावं कधी नाही कधीतरी विस्मृतीमध्ये जातात, कधी नाही कधीतरी वादळ वाऱ्यानं पुसली जातात, पण जी नावं माणसांच्या हृदयामध्ये कोरलेली असतात ती नावं कधी पुसली जात नाहीत. शिवाजी महाराज या हृदयामध्ये कोरले गेलेल्या माणसांचं प्रतीक आहेत. काही माणसं असतात ती काही कालानंतर भूतकाळ होऊन जातात, म्हणजे त्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर आपण त्या व्यक्तीला विसरून जातो. एखादा राजा किती मोठा असला तरी तो युद्धामध्ये मारला गेला किंवा त्याचं नैसर्गिकरित्याने निधन झाल्यानंतर पुढच्या 2 पिढ्यानंतर त्या राजाचं नाव काढणारं कोणी राहत नाही. म्हणजे मोठमोठे राजे महाराजे पण काळाच्या ओघामध्ये भूतकाळ होऊन जातात. जी माणसं स्वतःचं नाव दगडांवर कोरून किंवा पुस्तकांवर कोरून किंवा कुणाला इनाम देऊन मोठमोठी कामं करून जिवंत ठेवू पाहतात, ती नावं पण काही काळानं पुसली जातात. पण जी नावं हृदयावर लिहिली जातात, मागाशी मी म्हटलं तसं, ती अमर असतात. आज शिवाजी महाराज आपल्या सर्वांच्या हृदयात आहेत, म्हणून शिवाजी महाराज अमर आहेत. शिवाजी महाराज भूतकाळाचा भाग झाले नाही आहेत आणि शिवाजी महाराज कधी भूतकाळाचा भाग होणार पण नाही आहेत. त्याचं कारण आहे ते आपण पुढे पाहूयात. काय कारण आहे की काय कारणाने शिवाजी महाराज भूतकाळाचा भाग होणार नाहीत. त्यातलं एक कारण हे आहे की जेव्हा जेव्हा म्हणून, जिथे जिथे म्हणून ज्या व्यक्तीला स्वतःवर अन्याय झाल्यासारखा वाटेल आणि त्या अन्यायाचा प्रतिकार करावासा वाटेल, पण तो प्रतिकार कोणत्या मार्गाने करावा हे त्या व्यक्तीला कळणार नाही. एखाद्या व्यक्तीला आपण पारतंत्र्यात पडल्यासारखं वाटेल आणि पारतंत्र्यातून स्वतंत्र व्हावंसं वाटेल, पण स्वतंत्र कोणत्या मार्गाने व्हावं ते कळणार नाही. कसं चालावं, कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं हे त्या व्यक्तीला कळणार नाही. त्यावेळेला त्या व्यक्तीला शिवाजी महाराज आठवतील. त्यावेळेला त्या व्यक्तीला शिवाजी महाराजांचा पराक्रम आठवेल, शिवाजी महाराजांची नीतिमत्ता आठवेल, शिवाजी महाराजांचा मुत्सद्दीपणा आठवेल, शिवाजी महाराजांचा निर्धार आठवेल स्वातंत्र्यासाठी केला गेलेला,
आणि म्हणून शिवाजी महाराज अमर आहेत, ते कोणाच्याही हृदयातून कधीही जाणार नाहीत. हे कारण, ही महानता आपल्याला शिवाजी महाराजांची लोकांना सांगता आली पाहिजे. शिवाजी महाराजांची खरी महानता ही आहे की शिवाजी महाराज कधी भूतकाळाचा भाग होणार नाहीत. आणि म्हणूनच आपण आज बघतो की गड किल्ल्यावर जे तरुण फिरायला जातात, राज्याभिषेकाच्या समारंभासाठी जी रायगड किल्ल्यावर गर्दी उसळते, हजारोच्या संख्येने आजही लोक मशाली घेऊन या किल्ल्यापासून त्या किल्ल्यापर्यंत आणि या जागेपासून त्या जागेपर्यंत धावत असतात. हे या गोष्टीचं प्रतीक आहे की आजही शिवाजी महाराज आपल्यामध्ये आहेत. शिवाजी महाराजांनी पेटवलेली विचारांची मशाल आजही मनामध्ये तेवते आहे, म्हणून आपण त्यांच्या नावाची मशाल हातामध्ये घेऊन कुठे नाही कुठेतरी धावत असतो. शिवाजी महाराज फक्त तरुणांना आणि सर्वसामान्यांनाच प्रेरणा देतात असं नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना पण प्रेरणा दिलेली आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत जेवढे म्हणून पंतप्रधान स्वतःला लोकांचे प्रतिनिधी म्हणून भासवायचा प्रयत्न करतील किंवा दाखवायचा प्रयत्न करतील किंवा आहोत असं त्यांना वाटेल, त्यांनी रायगडाला पाय लावलेला आहे. रायगडाला पाय लावल्यानंतर शिवाजी महाराजांच्या चरणी माथा ठेवणं ही प्रेरणा आम्हाला शिवाजी महाराजांकडून मिळाली असं बोलण्याखेरीज त्यांना पर्याय राहिलेला नाही आहे. एवढं मोठं काम शिवाजी महाराजांचं आहेच, पण तेवढं मोठं स्थान शिवाजी महाराजांचं आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून या देशाच्या पंतप्रधानांना पण येऊन रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणी माथा ठेवावासा वाटतो, ठेवावा लागतो. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. ज्या ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखाद्या लोककल्याणाचं काम करायला बघेल, एखादा शासक आपल्या देशातला एखादा लोककल्याणाचं काम करायला बघेल, त्या वेळेला त्या शासकाला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज कधी भूतकाळाचा भाग होणार नाहीत. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. एखादी व्यक्ती आपण म्हणतो की ती व्यक्ती अमुक एका तारखेला जन्माला येते आणि अमुक एका तारखेला मरते, तेवढं एक XYZ अमुक तमुक त्या व्यक्तीचं वय असतं. आज शिवाजी महाराजांचं वय आपल्याला जर कोणी विचारलं तर आपण सांगतो की शिवाजी महाराजांचं वय 50 वर्ष होतं. पण शिवाजी महाराजांचं वय 50 वर्ष नाही आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांचं वय आज 400 वर्ष आहे. जोपर्यंत एखादा माणूस सर्वसामान्यांच्या मनातून मरत नाही, मनातून उतरत नाही, हृदयातून जात नाही, तोपर्यंत तो जिवंतच असतो. ज्ञानेश्वरांचं वय आज 800 वर्ष आहे आणि शिवाजी महाराजांचं वय आज 400 वर्ष आहे. कारण शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन देखील आज 400 वर्षांनी शिवाजी महाराज हे विस्मृतीत जायच्या ऐवजी शिवाजी महाराजांना कसं आठवता येईल याचा आपण जास्तीत जास्त विचार करतो. म्हणून शिवाजी महाराज महान आहेत. आज शिवाजी महाराजांचं वय 400 वर्ष आहे, कदाचित उद्या 800 वर्ष होईल आणि ते 1000 वर्ष देखील होईल, याबद्दल मला शंका नाही. जर माणूस जिवंत राहिला, हा देश जिवंत राहिला, ही संस्कृती जिवंत राहिली, तर शिवाजी महाराज पण त्याच्याबरोबर जिवंत राहणारच आहेत. मग ती पुढची 500 वर्ष असोत किंवा पुढची 1000 वर्ष असोत. ही शिवाजी महाराजांची खरी महानता आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही शिवाजी महाराजांची महानता सांगताना फार आनंद होतो की आमचे शिवाजी महाराज किती महान आहेत. पण आपण शिवाजी महाराजांचं हे महानपण सांगताना खरोखर आपण शिवाजी महाराजांचं महानपण समोरच्या व्यक्तीला पटवून सांगू शकतो का? शिवाजी महाराज आपल्या हृदयात आहेत इथपर्यंत ठीक आहे, पण एखादा परदेशी भाषेतला लेखक आला, त्याने शिवाजी महाराजांबद्दल काही विकृत लेखन केलं, एखादा परभाषेतला माणूस आला, जो परप्रांतातला माणूस आला, त्याने त्याच्या एखाद्या युगपुरुषाशी किंवा त्या प्रांतातल्या एखाद्या महापुरुषाशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, तर आपल्याला शिवाजी महाराज सांगता येतात का? नाही सांगता येत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल बघितलं आणि काय करायला पाहिजे आणि कशी प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे ते पण आपण पाहिलं. पण शिवाजी महाराज हे दुर्दैवी आहेत. त्याचं कारण हे आहे की आजही आम्हाला शिवाजी महाराज आमचे वाटतात 400 वर्षानंतर, पण आजही आम्हाला शिवाजी महाराजांची महानता बोलण्यासाठी जर 4 शब्द बोलायला सांगितले माईक देऊन, तर आम्हाला फक्त किंचाळता येतं शिवाजी महाराजांच्या नावाने हातवारे करून मोठमोठ्याने, पण आम्हाला 4 शब्द समोरच्या माणसाला मनाला पटतील किंवा मनाला भावतील किंवा त्याच्यामध्ये विचार परिवर्तन होईल असं सांगता येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की आज आपल्या प्रत्येकाचे शिवाजी महाराज वेगळे आहेत. शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य स्थापन केलं आणि आज आपण तेच शिवाजी महाराज 18 पगड जातींमध्ये वेगळे वेगळे वाटून टाकले. प्रत्येकाच्या जातीचा एक वेगळा शिवाजी आहे, प्रत्येकाच्या धर्माचा, प्रत्येकाच्या संघटनेचा, प्रत्येकाचा राजकीय पक्षाचा आणि प्रत्येकाच्या स्वार्थाचा एक वेगळा शिवाजी आहे. हे वेगळे 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 शिवाजी महाराज आपल्याला एकत्र येऊ देत नाहीत, कारण आपण ते शिवाजी महाराज वेगळे वेगळे बनवलेत.
शिवाजी महाराजांनी आपल्याला एकत्र आणलं हे विसरून जाऊन आपण शिवाजी महाराजांना वेगळं वेगळं करून टाकलेलं आहे। ही आज शिवाजी महाराजांची शोकांतिका आहे आणि खरोखर खूप मोठी शोकांतिका आहे। जर शिवाजी महाराज हे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की या पृथ्वी तलावर जन्माला आलेल्या कोणत्याही महापुरुषाशी तुम्ही त्याची तुलना केली शिवाजी महाराजांची, तर उण्यापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी कुठल्याही एका माणसाने त्याच्या आयुष्यात केलेल्या तुम्हाला दिसून येणार नाहीत। मग तो सिकंदर असू देत, तो चेंगीज खान असू देत, तो नेपोलियन असू देत, अजून तुमचा कोणी मोठा स्वातंत्र्य योद्धा असू देत, शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी केल्या आपण त्या पुढे बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये। त्या गोष्टींचं एक म्हणतो आपण की सम्मिलित रूप किंवा तेवढे सगळे गुण कोणत्याही एका व्यक्तीमध्ये आढळून येत नाही, ज्याला आपण या सम हा म्हणतो, याच्यासारखा हाच दुसरा कोणी नाही, असे शिवाजी महाराज आहेत। पण आजही आपल्याला ते शिवाजी महाराज सांगता येत नाहीत, कारण आपण शिवाजी महाराज अभ्यासत नाही, म्हणून आपल्याला शिवाजी महाराज दुसऱ्याला पटवून देता येत नाही। शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तकं वाचावीत त्याची एक वेगळी मालिका आपण चालवलेलीच आहे या चॅनलवर। मराठ्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी कोणती पुस्तके वाचावीत ती आपण पाहू शकता। त्याच्याबरोबर इतिहासकार कसं व्हावं, इतिहासामध्ये शोध कसा लावावा, इतिहास कसा समजून घ्यावा, कागदपत्र कशी तपासावीत याची पण एक वेगळी मालिका आपण चालवलेलीच आहे, ती आपण पाहू शकता। वेगवेगळे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांचा साधक बाधक चर्चा आणि विवेकाने विचार करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या मालिका आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत। या आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत, हा फक्त समुद्रातल्या पाण्याचा एक थेंब आहे। शिवाजी महाराजांबद्दल ज्ञान वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर, पुस्तकांमध्ये, बखरींमध्ये, संसाधनांमध्ये, पत्रांमध्ये विखुरलेलं आहे। ते ज्ञान आपण अभ्यासलं पाहिजे। आपण अभ्यासलं तर आपण ते दुसऱ्याला पटवून देऊ शकतो। आपण अभ्यासलं तर आपण हे ज्ञान परप्रांतातल्या किंवा दुसऱ्या देशातल्या विकृत लेखन करणाऱ्या एखाद्या माणसाला सांगू शकतो आणि त्याला पुराव्याने नामोहरम करू शकतो। हे ज्ञान जर आपण शिकलं तर आपण विचारांची लढाई विचाराने लढू शकतो। पण आपल्याला हे करण्याचा कंटाळा येतो। आपल्याला फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन घोषणा देण्यामध्ये आपण आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानतो, शिकण्याचे श्रम घेत नाही। म्हणून शिवाजी महाराज एवढे उत्तुंग असून देखील आज वर्तमान काळामध्ये दुर्दैवी ठरलेले आहेत। जेवढे शिवाजी महाराज लोकांना कळायला पाहिजेत तेवढे शिवाजी महाराज आज लोकांना कळत नाहीत, कारण आपण अभ्यासत नाही आणि आपण लोकांना पटवून देत नाही। त्याच्यासाठी मित्रांनो आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास केला पाहिजे। तुम्हाला सांगतो, जर खरोखर शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते, नाहीतर एखाद्या युरोपियन देशामध्ये जन्माला आले असते, अमेरिकेमध्ये जन्माला आले असते, अगदी एखाद्या मुस्लिम देशामध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये जरी जन्माला आले असते शिवाजी महाराज, तर त्या लोकांनी शिवाजी महाराजांना आज एवढं डोक्यावर घेतलं असतं आणि त्यांची कीर्ती एवढी दिगंतात पसरवली असती। पण आज आपण आहोत की आपण 2 शब्द देखील बोलू शकत नाही। म्हणून आजपासून आपण वाचायला सुरुवात करूयात, आजपासून आपण चर्चा करायला सुरुवात करूयात। जर आपण स्वतःला शिवाजी महाराजांचे अनुयायी समजत असू तर आपण सत्य शोधून घ्यायला सुरुवात करूयात। आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलायला सुरुवात करूयात, बोलायला शिकूयात, विचारांनी, विवेकाने, पुराव्यानिशी बोलायला शिकूयात, जेणेकरून शिवाजी महाराज हे यासम हा एवढे एकमेवाद्वितीय असून पण त्यांची कीर्तीला कमीपणा येणार नाही। तर सुरुवात आपण करूयात या सगळ्या गोष्टींची छत्रपती शिवाजी महाराजांची महानता समजून घेण्यापासून। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला काय आठवतं? 4-5 गोष्टी आठवतात। अफजल खानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, पावनखिंडीची लढाई, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट, राज्याभिषेक, शाहिस्तेखानाची बोटं छाटली, झाले आमचे, संपले शिवाजी महाराज। याच्या पलीकडे आम्हाला शिवाजी महाराज म्हणजे काय लोकांना सांगता येत नाही। एखाद्या माणसाने विचारलं की मला महानता सांग शिवाजी महाराजांची खरोखर काय आहे, तर आपल्याला सांगता येत नाही। आजच्या आपल्या याच्यामध्ये लेखामध्ये किंवा आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये लेख तुम्ही माझ्या वेबसाईटवर वाचू शकता। याविषयी आहे लिहिलेला तो। वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल आपल्या व्हिडिओच्या फुटरमध्ये ती लिंक आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात काही प्रश्नांची आपण उत्तरं पाहूयात, ज्या उत्तरांमुळं आपल्याला शिवाजी महाराजांची महानता सांगता येईल। पण त्याच्यासाठी आधी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना चुकून आपण काहीतरी वावगं बोलून जाऊ नये, चुकून आपण काहीतरी शिवाजी महाराजांची महानता वर्णन करण्याच्या नादामध्ये आपण शिवाजी महाराजांना कमीपणा आणणारं बोलून जाऊ नये। याची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे त्याचा आपण विचार करूयात।
सगळ्यात पहिली काळजी आपण ही घेतली पाहिजे की आपल्याला इतिहास अचूक माहीत असला पाहिजे. तारीखवार, तपशीलवार, घटनावार इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. इतिहासामध्ये घडलेल्या घटना वेगळ्या वेगळ्या बखरकारांनी, वेगळ्या वेगळ्या मराठा इतिहासाची संशोधनं लिहिणाऱ्या लेखकांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. एकच घटना एकाच लेखकाने दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारे लिहिलेली दिसते, तर एकच घटना किती लेखकांनी किती वेगळ्या प्रकारे लिहिली असली याचा विचार करू शकतो आपण. त्यामुळे इतिहासाचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. शिवरायांच्याबद्दल आपलं जे प्रचंड अज्ञान आहे ते अज्ञान आपण दूर करणं गरजेचं आहे. मगाशी मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या घटना सांगितल्या, त्या घटना तुम्हाला माहीत झाल्या म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराज कळले किंवा त्या गोष्टीचं ज्ञान झालं असं नाही आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्या पुढे जाऊन पण मराठा इतिहासाची संशोधनं आपल्याला वाचली पाहिजेत. दुसरी गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञान आणि मनोरंजन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही शिवाजी महाराजांचा अभ्यास करता ते कशासाठी करता हे तुम्ही मनाला विचारलं पाहिजे. आपण शिवाजी महाराज वाचतो म्हणजे आपण नेमकं काय करतो? आपण एखादी कादंबरी वाचतो का आपण एखादा संदर्भ ग्रंथ वाचतो? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल वाचणं म्हणजे आपल्यासाठी कादंबरी वाचणं असतं. कादंबरी मित्रांनो लिहिली असते मनोरंजनासाठी. कादंबरी ज्ञान मिळवण्यासाठी लिहिलेली नसते. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये म्हणतो त्यात कादंबरीकारांचा काही दोष नाही. कादंबरी मनोरंजनासाठीच लिहायची असते. त्याच्यामध्ये एक नायक असतो, एक खलनायक असतो आणि बाकीच्या गोष्टी फुलवायच्या असतात, काही पात्र निर्माण करायचे असतात. कधी कधी नायकामध्ये दैवी गुण दाखवायचे असतात, अद्वितीय गोष्टी दाखवायच्या असतात, लोकांचं मनोरंजन करतील अशा पद्धतीने त्या गोष्टी मांडायच्या असतात. म्हणून जर तुम्ही कादंबरी वाचून संतुष्ट होणार असाल आणि स्वतःला ज्ञान झालं असं समजणार असाल इतिहासाचं आणि त्याच्यावरून दुसऱ्या कोणाला शिवाजी महाराज समजावून सांगायला जाणार असाल तर कृपया जाऊ नका. त्याचं कारण हे आहे की शिवाजी महाराज हे मनोरंजनाचा विषय नाही आहेत, शिवाजी महाराज हे ज्ञानाचा विषय आहेत. शिवाजी महाराज समजून घेण्याचा विषय आहेत. त्याच्यासाठी शिवाजी महाराजांचं ज्ञान मिळवण्यासाठी जसं मी वर्णन करतो नेहमी 13 बखरी किंवा संस्कृत ग्रंथ जे आहेत आपले 6 संस्कृत ग्रंथ आहेत, 4 संस्कृत ग्रंथ आहेत, त्यानंतर पर्शियन ग्रंथ आहेत, डच, पोर्तुगीज, इंग्रजांची साधनं आहेत, पत्र आहेत, अजून किरकोळ गोष्टी एवढ्या विखुरलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींचं किमान एकदा डोळ्याखालून घालणं गरजेचं आहे आपण. म्हणजे एखादी गोष्ट बोलण्याच्या आधी शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला या मूलभूत गोष्टींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. नाहीतर आपलं काय होतं, ज्ञान आणि मनोरंजन या दोन्हीचं मिळून एक कॉकटेल तयार होतं. ज्ञान हे दुधासारखं आहे आणि आपण म्हणतो मनोरंजन आहे ते वाईनसारखं आहे. आपण एक वाईन पिली वेगळी तर त्याने आपल्या शरीराला एक वेगळी संतुष्टी भेटते. आपण दूध पिलं तर त्याने आपल्याला वेगळं पौष्टिकत्व भेटतं. पण हे ज्ञान आणि मनोरंजन जर दूध आणि दारू एकत्र मिसळून पिली तर आपण पिऊ नाही शकत आहे. तसं ज्ञान आणि मनोरंजन एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजच काय आपण कुठल्याही युगपुरुषाबद्दल किंवा इतिहास पुरुषाबद्दल बोलू शकत नाही आहे. त्यामुळे या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्या वेगळ्या वेगळ्याच वाचल्या पाहिजेत, त्यांचा वेगळा वेगळा आस्वाद घेतला पाहिजे आणि बोलताना काळजी घेतली पाहिजे आपण की आपण जे काही शिवाजी महाराजांबद्दल बोलतो आहोत ते कादंबरीमधलं बोलतो आहोत का संदर्भ ग्रंथामधलं बोलतो आहोत, कादंबरीकाराने लिहिलेलं बोलतो आहोत का इतिहासकाराने लिहिलेलं बोलतो आहोत. जर या गोष्टींची आपण काळजी नाही घेतली तर मी हमखासपणे आपण शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचाच सांगणार आहोत, आपण योग्य रीतीने सांगू नाही शकत आहे. त्याच्या पुढचा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलू ते आपण विवेकाने बोललं पाहिजे, भावनिकतेने बोललं नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज आपल्याला एवढे प्रिय असतात की आपण मनापासून बोलतो, आपण हृदयापासून बोलतो, आपण उचंबळून येऊन बोलतो आणि कधीकधी या सगळ्या बाबतीमध्ये हमरीतुमरीवर पण येऊन बोलतो एखाद्या माणसाशी. या गोष्टींनी शिवाजी महाराजांची महानता वाढण्याऐवजी शिवाजी महाराजांना कमीपणाच येत असतो कुठे नाही कुठेतरी. कारण भावनिकतेच्या बोलण्याने, भावनिकतेच्या आहारी जाऊन बोलण्याने कित्येकदा काही संदर्भ सुटतात बोलण्यामधले. कधीकधी माणूस भावनिक होतो, त्यावेळेला माणूस दुराग्रही होतो, माणूस दुराभिमानी होतो, माणूस अहंकारी होतो भावनिकतेच्या मागे वाहून जाऊन. त्यामुळे आपण भावनिकतेला टाळलं पाहिजे. शिवाजी महाराजच नाही, कोणत्याही इतिहास पुरुषाच्या बाबतीत बोलण्याच्या आधी आपण थोडं थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे. जे काही आपण बोलणार आहोत त्या संदर्भांची व्यवस्थित जुळवाजुळव केली पाहिजे. जे काही आपण मुद्दे मांडणार आहोत ते मुद्दे सर्व एकमेकांशी व्यवस्थित जुळत आहेत का नाही हे पाहिलं पाहिजे.
या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ज्या माणसाला आपण ते मुद्दे सांगणार आहोत त्या माणसाला ते मुद्दे कशा प्रकारे सांगितले पाहिजेत, त्याला समजतील अशा भाषेमध्ये ते सोपे करून सांगितले पाहिजेत. एखाद्या माणसाची बुद्धिमत्ता तेवढं मोठं आगाध ज्ञान समजून घेण्याची नसेल तर त्याला कळणार नाही. किंवा एखादा माणूस खूप बुद्धिमान असेल, त्याने मोठी पुस्तकं वाचली असेल आणि आपण त्याच्यासमोर जाऊन काहीतरी बालिशपणाचं बोलत असू तर त्याचा पण काही उपयोग होणार नाही. या सगळ्या गोष्टींचा आपण शिवाजी महाराजांची महानता वर्णन करण्याच्या आधी एखाद्या व्यक्तीला विचार केला पाहिजे आणि विचारपूर्वक काळजीपूर्वक बोललं पाहिजे. कोणी आपल्या शिवाजी महाराजांवर खोटे आरोप केले म्हणून आपण आपल्या डोक्याचा पारा चढवून घेण्याची काही गरज नाही. त्याने जरी चुकीचे आरोप केले असतील तरी ते चुकीचे आरोप केल्याने शिवाजी महाराज चुकीचे होत नाहीत. आपण शिवाजी महाराजांचं चुकीच्या पद्धतीने समर्थन केल्याने शिवाजी महाराज चुकीचे होतात. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो. शिवाजी महाराजांचं समर्थन आपल्याला योग्य प्रकारे करता आलं पाहिजे. मग या कोणत्या गोष्टी ज्या आपण समोरच्या माणसाला पटवून देऊ शकतो त्या एकेका मुद्द्याचा आपण विचार करूयात. शिवाजी महाराज महान आहेत हे म्हणल्यानंतर सर्वसाधारणपणे मराठी माणूस काय करतो शिवाजी महाराजांची महानता वर्णन करण्यासाठी? आपला सगळ्यात पहिला मुद्दा असतो की शिवाजी महाराज दैवी अवतार आहेत, शिवाजी महाराज ईश्वरी अवतार आहेत. आमचे शिवाजी महाराज महान आहेत. का महान आहेत? कारण शिवाजी महाराज ईश्वरी अवतार आहेत. भवानी मातेने शिवाजी महाराजांना वर दिला आहे. शंभू महादेव शिवाजी महाराजांवर प्रसन्न आहे. शिवाजी महाराजांनी जी कामं केली ती काही चमत्कारांपेक्षा कमी आहेत का? सिद्ध पुरुषच करू शकतो. मित्रांनो, ही सगळी जी आपण आर्ग्युमेंट्स करतो किंवा हे सगळे जे आपण मुद्दे मांडतो त्याने शिवाजी महाराजांची महानता सिद्ध होत नाही. उलट शिवाजी महाराजांची महानता कमी होते. कारण शिवाजी महाराजांना दैवी अवतार म्हणून बघण्यापेक्षा जर शिवाजी महाराजांना आपण एक सर्वसामान्य माणूस म्हणून बघितलं तर जे शिवाजी महाराज आपल्याला दिसतात ते दैवी अवतारापेक्षा खूप मोठे आणि विराट दिसायला लागतात. त्याचं कारण असं आहे की फक्त विचार करून बघा की शिवाजी महाराज पण तुमच्या माझ्यासारखेच हाडामासाचे माणूस आहेत. शिवाजी महाराजांना तुमच्या माझ्यासारख्याच शारीरिक मर्यादा आहेत, मानवी मर्यादा आहेत, वयाच्या मर्यादा आहेत. तरी पण 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे अफाट कार्य केलं आहे ते अफाट कार्य तुम्हाला आणि आम्हाला एका जन्मामध्ये करता येणं शक्य आहे का? एका माणसाने एका जन्मात नाही फक्त 50 वर्षामध्ये एवढं मोठं राज्य उभं केलं, एक समाज उभा केला, एक राष्ट्र निर्माण केलं, एक स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली की ज्या 400 वर्षानंतर पण विझली नाही आणि ती व्यक्ती तुमच्या माझ्यासारखी माणूसच होती. असा विचार करून बघा शिवाजी महाराजांबद्दल. ज्या वेळेला तुम्ही शिवाजी महाराजांचं हे मानवी मोठेपण समोरच्या माणसाला सांगाल ती शिवाजी महाराजांची खरी महानता आहे. शिवाजी महाराज दैवी अवतार नव्हते हे आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्याला सर्वांना मान्य पण आहे. त्या कादंबरीकारांनी लिहायच्या आणि आपण कादंबरी म्हणून वाचताना अनुभवायच्या आणि खुश होण्याच्या गोष्टी आहेत हे पण आपल्या सगळ्यांना मान्य आहे. पण जेव्हा महानता सांगण्याची वेळ येईल तेव्हा हे कोणाला सांगू नका की शिवाजी महाराज दैवी अवतार होते. हे सांगा की शिवाजी महाराज तुमच्या माझ्यासारखेच हाडामासाचे माणूस होते, पण बघा त्यांनी केवढं मोठं कर्तृत्व गाजवलं. एवढं कर्तृत्व दुसऱ्या कुठल्या देशात दुसऱ्या कुठल्या माणसाने गाजवलेलं दिसतंय का? नाही दिसत आहे. म्हणून शिवाजी महाराज महान आहेत. शिवाजी महाराजांचं दुसरी एक महानता ही आहे की शिवाजी महाराजांनी फक्त आणि फक्त स्वधर्मीयांची म्हणजे हिंदू धर्मीयांचीच अस्मिता जागी केली नाही, तर जे जे म्हणून एतद्देशीय होते त्या सगळ्यांची अस्मिता जागी केली. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचा लढा हा कुठल्या दुसऱ्या एका धर्माविरुद्ध नव्हता. शिवाजी महाराजांचा लढा हा अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध होता. शिवाजी महाराजांचा लढा हा परकीयांशी होता जे इथल्या एतद्देशीय लोकांना स्वाभिमानाने आणि स्वातंत्र्याने जगू देत नव्हते. हा लढा देताना शिवाजी महाराजांनी स्वतःच्या धर्माचं रक्षण केलंच, पण त्याच्याबरोबर जिथे जिथे म्हणून धर्म आहे त्या प्रत्येक धर्माचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. मग त्या धर्माचं नाव काही असू देत. न्याय आणि नीतीचं राज्य, समता, बंधुभाव आणि शोषणविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्याचा शिवाजी महाराजांचा प्रयत्न होता. आणि हे करण्यासाठी इथला जो समाज होता, जो एतद्देशीय समाज आहे, जो स्थानिक समाज आहे, त्याच्यामध्ये 18 पगड जातीचे हिंदू धर्मातले लोक येतातच, पण महाराष्ट्रामध्ये राहणारे इतरही धर्मातले लोक येतात.
या सगळ्या लोकांची जगण्याची अस्मिता शिवाजी महाराजांनी जागी केली। त्या लोकांना माणूस बनवलं शिवाजी महाराजांनी की अन्याय आणि अत्याचार सहन करत स्वाभिमान गहाण ठेवून लाचारीने जगत असणारा समाज हातातला नांगर खाली ठेवून तलवार घेऊन जीव द्यायला तयार झाला। ही शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे। एखाद्या ठिकाणी एखादं लेणी बांधणं किंवा एखादं मंदिर बांधणं किंवा एखादा ताजमहाल बांधणं हे सोपं काम आहे, पण माणसाच्या मनातली अस्मिता जागी करणं हे फार अवघड काम आहे। शिवाजी महाराजांनी ते केलं, म्हणून शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण शिवाजी महाराजांचे अनुयायी लढत राहिले आणि शिवाजी महाराजांचं राज्य वृद्धिंगत झालं। ही शिवाजी महाराजांची महानता आहे। शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अजून एक मोठेपण आपण हे सांगू शकतो की शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले त्याच्या 1000 वर्ष आधीपासून महाराष्ट्रावर परकीयांचं राज्य चालू झालं होतं। परकीयांची आक्रमणं होतच होती, पण 7व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिमने जेव्हा भारतामध्ये पाय ठेवला त्यानंतर हळूहळू भारत देश परकीयांच्या अंमलाखाली जायला लागला, वर्चस्वाखाली जायला लागला आणि शिवाजी महाराज जन्माला येईपर्यंत कोणताही राजा इथे सार्वभौम राजा होऊ शकला नाही, स्थानिक राजा होता तो। हळूहळू जसा देश पारतंत्र्यात जात गेला, जिथे जिथे पारतंत्र्याचं वारं पोचलं, पारतंत्र्याची सावली पोचली, तिथल्या जनतेचा समाजाचा आत्मविश्वास हरवत गेला। आपण कधी राजा होऊ शकत नाही, आपण कधी राज्य करू शकत नाही, आपण कधी शासक होऊ शकत नाही, आपण शासन करू शकत नाही, दुसऱ्याने शासन करावं आणि आपल्यावर राज्य करावं यासाठीच आपण जन्माला आलेलो आहोत। एवढ्या लाचारीनं 1000 वर्षामध्ये समाज जगत होता। 1000 वर्षाची पसरलेली समाजाची ही लाचारी शिवाजी महाराजांनी फक्त त्यांच्या 50 वर्षामध्ये दूर केली आयुष्याच्या। मगाशी मी म्हटलो तसं ही शिवाजी महाराजांची महानता आहे। 1000 वर्षापर्यंत जो समाज असं समजत होता की तो जिंकू शकत नाही, तो लढू शकत नाही, राष्ट्र म्हणून उदयाला येऊ शकत नाही, त्या समाजाला शिवाजी महाराजांनी राष्ट्रवादाचं उदात्त ध्येय दिलं। ही शिवाजी महाराजांची महानता आहे। अजून आपण विचार केला थोडा खोलामध्ये जाऊन तर आपल्या लक्षात येईल की जिथे जिथे म्हणून शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा उठल्या, जिथे जिथे म्हणून मराठ्यांच्या घोड्यांनी पावलं ठेवली, तोच भूभाग आज भारत देशाचा भूभाग आहे। मराठ्यांचं राज्य जेवढं विस्तारलेलं होतं जिंजीपासून ते अटकेपर्यंत आणि इकडे बंगालपर्यंत, विचार करा मित्रांनो, आज तुम्ही भारत देशाचा नकाशा बघा, जिथे जिथे म्हणून मराठ्यांनी पाऊल ठेवलं तेवढाच आज भारत देश आहे। उरलेल्या भागाचा आज पाकिस्तान आणि बांगलादेश झालेला आहे। हे पाकिस्तान आणि बांगलादेश होण्याचं कारण तुम्हाला समजावून सांगतो, तुमच्या लक्षात आलं नसेल कधी तर। शाहिस्तेखानाला आठवा, तोच शाहिस्तेखान ज्याची बोटं तोडून शिवाजी महाराजांनी त्याला पुण्यामधून पळवून लावलं होतं, त्याची रवानगी औरंगजेबाने बंगालच्या सुब्यावर केली। त्या बंगालच्या सुब्यावर जाऊन त्या शाहिस्तेखानाने पुढची 20-25 वर्ष एवढ्या चांगल्या प्रकारे शासन केलं की बंगालमध्ये चोकियांचा प्रभाव कमी होऊन परकीयांचा प्रभाव वाढला। आज बंगाल, ज्या बंगालवर शाहिस्तेखान राज्य करत होता, त्या बंगालचा अर्धा तुकडा आज बांगलादेश आहे। शिवाजी महाराजांनी हा राष्ट्र राखलेला आहे। शिवाजी महाराजांनी अप्रत्यक्षपणे या भारत देशाचा नकाशा बनवलेला आहे। हे आपल्याला समजावून सांगता आलं पाहिजे, कारण तोच शाहिस्तेखान जर पुण्यात राहिला असता, आपण त्याला किती नावं ठेवतो, शिवाजी महाराजांचा शत्रू होता, स्वराज्याचा शत्रू होता, औरंगजेबाचा मामा होता म्हणून आपण नावं ठेवतो, पण शाहिस्तेखान हा एक कर्तबगार प्रशासक होता। तो बंगालमध्ये राहायच्या ऐवजी जर पुण्यामध्ये राहिला असता तर पुण्याचा बांगलादेश झाला असता। ही वस्तुस्थिती आहे। शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्तेखानाला पळवून लावलं आणि त्याच्या मनामध्ये एवढी धास्ती बसवली की तो परत महाराष्ट्रामध्ये येऊ शकला नाही, म्हणून आज आपल्या भारत देशाचा नकाशा काही वेगळा दिसतोय। ही शिवाजी महाराजांची खरी महानता आहे। शिवाजी महाराजांनी, आपण नेहमी असं म्हणतो की शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत, मराठ्यांचा राजा आहेत, हिंदूंचे रक्षण करता आहेत। आपण शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या चौकटीमध्ये कैद करून ठेवलेलं आहे, पण शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग आहे की ते महाराष्ट्राच्या चौकटीत न मावणार आहे। शिवाजी महाराजांनी जी प्रेरणा दिली स्वातंत्र्याची, ती फक्त महाराष्ट्राला दिली नाही। शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन फक्त मराठ्यांनी बंड केलं नाही,
शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन फक्त महाराष्ट्र स्वतंत्र झाला नाही, तर शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन बुंदेलखंड स्वतंत्र झाला, कर्नाटकातली काही राज्य स्वतंत्र झाली, राजपुतांना बळ मिळालं मोगलांच्या विरुद्ध लढायला, शिखांनी उठाव केला, जाटांनी उठाव केला. या सगळ्या गोष्टींना कारणीभूत झालेत शिवाजी महाराज. कारण शिवाजी महाराजांच्या प्रयत्नांनी मराठ्यांनी मुघल सत्ता जी भारतभर पसरली होती ती खिळखिळी करून टाकली. आणि जर मराठे हरवू शकतात तर आम्ही का हरवू शकत नाही, ही भावना भारत देशातल्या इतर समाजामध्ये पसरली. आणि स्वातंत्र्याची प्रेरणा आपण जी म्हणतो, ती स्वातंत्र्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी फक्त महाराष्ट्राला दिली नाही, ती सबंध भारत देशाला दिली. ही शिवाजी महाराजांचं महानपण आहे, हे आपल्याला जगाला समजावून सांगता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी दुसरं एक काम केलं ते महत्त्वाचं, की मराठी भाषेचं पुनरुत्थान केलं. आज जी मराठी भाषा आपण बोलतो ती मराठी भाषा आज आपण बोलत नसतो जर शिवाजी महाराज नसते तर. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फारसी भाषेचा प्रभाव एवढा वाढला होता की फारसी भाषेचे शब्द मराठी भाषेमध्ये सर्रास वापरले जात होते. संस्कृत भाषा किंवा इतर देशांची जी प्राकृत भाषा होती त्या प्राकृत भाषा हळूहळू परकीयांच्या अंमलाखाली येत होत्या, परकीय भाषांच्या प्रभावाखाली येत होत्या. कारण शासन करणारे परकीय शासक होते. जर शिवाजी महाराज छत्रपती झाले नसते आणि त्यांनी स्वतःची शासन व्यवस्था उभारली नसती, शिवाजी महाराज जिंकले नसते, शिवाजी महाराजांनी मराठी भाषा पुढे येण्यासाठी राज्यकोश बनवला, किल्ल्यांना असतील, गडकोट असतील, जागा असतील, अधिकारी असतील, त्यांना पर्यायी वेगळे शब्द संस्कृतमधले आणि मराठीमधले शोधून काढले आणि ते वापरायचं ठरवलं, पाठिंबा दिला. ते जर शिवाजी महाराजांनी केलं नसतं, कोणत्याही भाषेला पुढे जाण्यासाठी राजसत्तेचा पाठिंबा असणं गरजेचं असतं. ती भाषा ही राजसत्तेच्या वापराची भाषा असावी लागते, तर त्या भाषेचा प्रसार खूप वेगाने होतो. शिवाजी महाराजांनी मराठी भाषा ही राजसत्तेची भाषा बनवली. इतर जे परकीय शासक होते त्यांची जी भाषा होती ती फारसी भाषा होती, पण शिवाजी महाराजांची राज्यव्यवहाराची जी भाषा होती ती मराठी भाषा होती. त्याच्यामुळे एक प्रकारे मराठी भाषेच्या पुनरुत्थानाला बळ मिळालं. हे देखील शिवाजी महाराजांची एक महानता आहे की त्यांनी फक्त माणसांना बळ आणि दिशा नाही दिली, तर एक भाषासुद्धा जगवली. शिवाजी महाराजांनी फक्त माणसं जगवली नाहीत तर मराठी भाषासुद्धा जगवली. हे शिवाजी महाराजांचं महानपण आहे. अजून एक महानपण जे शिवाजी महाराजांचं आहे, जे त्यांनी काळाच्या आधी कित्येक वर्ष केलं, 400 वर्ष, जी गोष्ट आजही आपण करू शकलेलो नाही आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 400 वर्षानंतर आजही आपण जी गोष्ट करू शकलेलो नाही आहोत, ती गोष्ट शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी केली होती. ती म्हणजे जाती व्यवस्थेला शिवाजी महाराजांनी नाकारलं होतं. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील होण्यासाठी कुठल्या एका जाती धर्माचं तुम्ही पाईक असण्याची काही गरज नव्हती. ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे तो माणूस त्या पदाला पोचत होता. तुम्ही तुमची जात विचारून किंवा तुमचा धर्म विचारून तुम्हाला पदं दिली जात नव्हती किंवा सोन्याची कडी दिली जात नव्हती किंवा भेदभाव केला जात नव्हता. आजही आपल्या देशामध्ये अजूनही आपल्याला जातीवाचक जनगणना करायची गरज भासते. आजही आपण धर्म आणि जात राजकारणामधून हद्दपार करू शकलो नाही आहोत. उलट अजून धर्म आणि जातीचा विळखा आपल्या राजकारणाला आणि समाजकारणाला पडत चाललेला आहे. शिवाजी महाराजांनी ही जाती व्यवस्था त्यांच्या कालावधीमध्ये, त्यांच्या कालखंडामध्ये हद्दपारच केलेली होती. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये जाती व्यवस्थेला किंवा कोणाच्या जाती धर्माला कोणताही थारा नव्हता शासन व्यवस्थेमध्ये. तुमचं जेवढं कर्तृत्व असेल तेवढं तुम्हाला मोठं पद, नावलौकिक प्राप्त होत होता. ही शिवाजी महाराजांची महानता आहे की जी गोष्ट आज आपण विज्ञानाच्या काळामध्ये 21व्या शतकात राहून पण करू शकत नाही. ती गोष्ट शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी केली होती. सर्वात मोठेपण जे शिवाजी महाराजांचं आहे ते आपण वर्णन करून सांगू शकतो की आज आपण एखादा राजकारणी बघतो, आज आपण एखादा राजा बघतो, आज आपण एखादा आमदार खासदार बघतो, मंत्री बघतो. हे लोक काय करतात? जनसेवेचा आणतात, पण जे काही करत असतात ते स्वतःच्या भल्यासाठी करत असतात, स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतात. नाव जनतेचं सांगत असतात आणि प्रसिद्धी स्वतःची करत असतात. नाव जनतेचं घेत असतात की आम्ही जनतेची सेवा करतो आणि ज्या गोष्टी करत असतात ते वैयक्तिक लाभासाठी करत असतात.
सन्माननीय अपवाद आज पण आहेत, जसे प्रत्येक काळामध्ये असतात. सर्वच आमदार, खासदार, मंत्री किंवा राजकारणी यांना आपण एकाच पारड्यामध्ये टाकू शकत नाही. जसे वाईट गोष्टींना अपवाद असतात, चांगल्या गोष्टींना पण अपवाद असतात. पण बहुतांश जर आज आपल्या समाजासाठी आपण बघितलं तर आपल्या समाजामध्ये राजकारणी जे काही करतात ते वैयक्तिक प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी करताना दिसतात. राष्ट्रासाठी आणि संस्कृतीसाठी करत नाहीत. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही केलं ती त्यांची कुठलीही कृती तुम्ही काढून बघा. शिवाजी महाराजांनी कधीही कोणती गोष्ट वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक प्रसिद्धीसाठी केली नाही. जे काही त्यांनी आयुष्य वेचलं, अंतिम क्षणापर्यंत शिवाजी महाराजांची लढाई चालू होती. त्यांच्या शरीराबरोबर पण चालू होती आणि शत्रूबरोबर पण चालू होती. ती लढाई शिवाजी महाराजांनी एक राष्ट्र उभारण्यासाठी केली. धर्म, ज्याला आपण न्याय आणि नीतीचं राज्य म्हणतो किंवा न्याय आणि नीतीची समाजव्यवस्था म्हणतो, समतेची समाजव्यवस्था म्हणतो. धर्म म्हणजे न्याय, नीती, समता, बंधुभाव यांचं राज्य. मध्ये धर्माचं नाव कोणतंही असो, तो धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी शिवाजी महाराजांनी जे काही करायचं होतं त्यांना आयुष्यामध्ये ती प्रत्येक गोष्ट केली. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीच्या मागे एक तत्त्वज्ञानाची बैठक होती. मनाला आलं म्हणून एखाद्यावर तलवार उगारली किंवा मनाला आलं म्हणून कुठे हल्ला केला, ही गोष्ट शिवाजी महाराजांनी केली नाही. जे काही केलं ते काहीतरी विचार करून केलं, समाजाच्या भल्यासाठी केलं. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. आणि सगळ्यात मोठी शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे, त्याला आपण महानता म्हणू शकतो का नाही माहीत नाही, पण वैशिष्ट्य आहे की आज जर मला असं वाटतं की माझे विचार लोकांपर्यंत पोचावेत किंवा मी जे काही बरं वाईट काम करतो ते लोकांपर्यंत पोचावं, मी एखादी कंपनी काढतो, मी एखादं समाजसेवा करतो, मी राजकारणात काही करतो, मला वाटतं की माझं नाव लोकांपर्यंत पोचावं, तर आज माझ्याकडे सोशल मीडिया आहे, आज माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, डिव्हाइसेस आहेत, सॅटेलाईट आहेत. आज मी हजारो लोकांपर्यंत माझ्या घर बसल्या पोहोचू शकतो. म्हणजे आज मी माझ्या घरात बसून व्हिडिओ बनवतो आहे आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत हजारो लोकांपर्यंत पोहोचतो आहे. माझ्याकडे यूट्यूबसारखं सशक्त माध्यम आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय होतं, कसा शिवाजी महाराजांनी त्यांचा स्वातंत्र्याचा विचार, कसा शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याचा विचार, कसा शिवाजी महाराजांनी त्यांच्या समतेचा विचार, कसं शिवाजी महाराजांनी बलिदानाची प्रेरणा या महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये पोहोचवली असेल, विचार करा. त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, इलेक्ट्रॉनिक्सचे कोणतेही डिव्हाइसेस नव्हतेच, दळणवळणाची साधनं नव्हती. मग हा विचार शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावागावामध्ये माणसाच्या मनामध्ये रुजवला कसा असेल, आणि ते पण फक्त 50 वर्षामध्ये. ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. आणि नुसतीच आश्चर्याची गोष्ट नाही आहे, ही महानतेच्या कसोटीमध्ये ठेवणारी गोष्ट आहे की 50 वर्षामध्ये कुठलंही अत्याधुनिक संसाधन नसताना एका नकारात्मक झालेल्या पराभूत मानसिकतेमध्ये जगणाऱ्या समाजाला आत्मिक बळ देणं, त्याचा स्वाभिमान जागृत करणं आणि त्या समाजाला सत्यासाठी, स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी लढायला प्रवृत्त करणं, या गोष्टी शिवाजी महाराजांनी कशा केल्या असतील त्या काळामध्ये, या गोष्टीचा आता आपण सगळ्यांनी विचार करायची परत एकदा वेळ आली आहे. कारण आज आपण 2 माणसं समोरासमोर बसलो, आज आपल्या कंपनीमध्ये 4 माणसं असतील किंवा एखाद्या सभेमध्ये आपण व्याख्यान देत असू, तरी आपण समोरच्या माणसाला तो माणूस समोर बसला असताना विचार पटवून सांगू शकत नाही. ती माणसं समोर नसताना शिवाजी महाराजांनी हा चमत्कार कसा काय केला. दळणवळणाची साधनं नसताना, संवादाची साधनं नसताना शिवाजी महाराजांनी हा चमत्कार कसा काय केला. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. शिवाजी महाराजांनी फक्त विचार केला नाही, तो विचार तळागाळापर्यंत पोहोचवला, रुजवला, वाढवला आणि मग स्वातंत्र्य मिळवलं. हे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला साध्य झालेलं नाही आहे, जेवढ्या प्रभावीपणे शिवाजी महाराजांनी ही गोष्ट साध्य केली आहे. ही शिवाजी महाराजांची एक प्रकारे काय आहे, महानता आहे. माझा ही शिवाजी महाराजांची महानता आपण वर्णन केली, पण या सगळ्या गोष्टी करण्यामागे शिवाजी महाराजांचे उद्देश कोणते होते. शिवाजी महाराजांचे काही स्पष्ट उद्देश होते त्यांच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामध्ये कुठली अस्पष्टता नव्हती, संदिग्धता नव्हती,
काय करायचं हे शिवाजी महाराजांना स्पष्टपणे माहीत होतं. त्यातल्या 4 गोष्टी आपण इथे बघूयात की शिवाजी महाराजांना धार्मिक राज्य आणायचं नव्हतं, कुठल्या एका धर्माचं राज्य आणायचं नव्हतं. शिवाजी महाराजांना एतद्देशीयांचं राज्य पाहिजे होतं. शिवाजी महाराज धार्मिक होते का नव्हते याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर चर्चा केली आहे विस्ताराने या गोष्टीबद्दल. सारांशाने सांगायचं म्हणलं तर माणूस ज्या धर्मामध्ये जन्माला येतो आणि ज्या धर्माच्या श्रद्धा मानतो त्याच्यावरून जर माणसाची धार्मिकता ठरवायची म्हटली तर शिवाजी महाराज हिंदू होते. पण त्यांना हिंदूंचं राज्य आणायचं नव्हतं, त्यांना समतेचं राज्य आणायचं होतं. स्वधर्माचं रक्षण तर शिवाजी महाराजांनी केलंच, पण त्यांना फक्त स्वधर्माचं रक्षण करायचं नव्हतं. जो धर्म श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितला होता, जी समता आपल्याला पौराणिक ग्रंथामध्ये किंवा नीतिग्रंथामध्ये दिसते, ती समता, नीतिमत्ता, न्याय यांना अपेक्षित असणारं एक धर्माचं राज्य शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं. ते धार्मिक राज्य अपेक्षित नव्हतं. शिवाजी महाराजांना परकीयांच्या विरोधामध्ये एतद्देशीयांचं एक स्वाभिमानी राज्य हवं होतं, एक स्वाभिमानी समाज हवा होता. कुठल्याही एका धर्माचं पालन करणारा आणि दुसऱ्या धर्माला कमी लेखणारा समाज शिवाजी महाराजांना नको होता. शिवाजी महाराजांना त्याचे राज्य पण तशा प्रकारचं नको होतं. हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या घटना जर आपण वर्णन करून पाहिल्या तर आपल्याला कळतील. त्या आपण शिवाजी महाराज धार्मिक होते का नव्हते या व्हिडिओबद्दल बोललो आत्ता मी. त्या व्हिडिओमध्ये आपण त्याची चर्चा केलेली आहे विस्ताराने, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. इथे आपण फक्त एवढं समजून चालूयात की शिवाजी महाराजांना शाब्दिकदृष्ट्या तथाकथित धर्माचं राज्य नको होतं, एतद्देशीयांचं राज्य पाहिजे होतं. दुसरी जी गोष्ट आहे ती शिवाजी महाराजांचा उद्देश होता तो की शिवाजी महाराजांना वतनदारांचं राज्य नको होतं, शिवाजी महाराजांना जनतेचं राज्य पाहिजे होतं. वतनदार हा समाजातला एक छोटासा हिस्सा असतो ज्याच्याकडे समृद्धता असते, शक्ती असते, कोणतीही गोष्ट तो ताकदीच्या बळावर किंवा लष्करी बळावर करू शकतो, आर्थिक संपन्नता असते. आणि उरलेला जवळजवळ 98% समाज, सर्वसामान्य जनता दारिद्र्यामध्ये जगत असते, विवंचनेमध्ये जगत असते, लाचारीचं जीणं जगत असते. छत्रपती शिवाजी महाराजांना असं राज्य निर्माण करायचं नव्हतं जे मुठभर वतनदारांना समृद्धी देईल आणि बळ देईल. छत्रपती शिवाजी महाराजांना असं राज्य निर्माण करायचं होतं जे रयतेला बळ देईल. प्रत्येक माणूस जो त्याच्या पायावर उभा राहिला आहे तो आत्मविश्वासावर पण उभा राहिला आयुष्यामध्ये, फक्त पायावर उभा राहणार नाही, ताठ मानेने उभा राहील. शिवाजी महाराजांना त्या रयतेचं राज्य हवं होतं जी ताठ मानेने उभी राहिलेली रयत आहे. फक्त जन्माला आले, देवाने पाय दिलेत म्हणून पायावर उभी राहिलेली रयत शिवाजी महाराजांना नको होती. शिवाजी महाराजांना रयतेचं राज्य निर्माण करायचं होतं, म्हणून शिवाजी महाराजांनी रयतेसाठी कित्येक सुधारणा केल्या, राबवल्या. आपण त्याच्याबद्दल बोलूच आता. पण ही गोष्ट आहे, ही शिवाजी महाराजांची महानता आहे की हे काम दुसऱ्या कोणी केलं नाही. मध्ययुगीन कालखंडामध्ये भारत देशामध्येच नाही तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा जे देश असतील त्यात पण ज्या ज्या राजांनी राज्य केलं त्या त्या राज्यांमध्ये सरंजामी व्यवस्था, वतनदारी व्यवस्था, इनामदारी व्यवस्था जी जशी होती तशीच राहिली. फक्त शिवाजी महाराजांचं राज्य असं होतं की ज्या राज्यामध्ये वतनदारी व्यवस्थेला सुरुंग लावण्यात आला, जमीनदारी नाहीशी करण्यात आली, लोकांना मोकासे देणं बंद करण्यात आलं आणि रयतेला एकदा कर भरल्यानंतर परत कुठल्याही सरकारी मुलाजिमाची कसल्याही प्रकारे तोशीस पडणार नाही, तोशीस होणार नाही याची व्यवस्था करण्यात आली. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. दुसरी गोष्ट आहे की जे काही शिवाजी महाराजांनी केलं, मगाशी आपण म्हणलो तसं की शिवाजी महाराजांचा उद्देश होता, तो उद्देश स्पष्ट होता. जे काही करायचं ते स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी करायचं नाही, जनतेच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष म्हणून करायचं. जर शिवाजी महाराजांना संपन्नताच हवी असती, मानमत्रा हवा असता, शिवाजी महाराजांना ऐशोआरामी आयुष्य हवं असतं तर त्यांनी जाऊन आदिलशाहला 2 मुजरे केले असते, नाहीतर मोगल दरबारामध्ये मनसबदार झाले असते तर त्यांना या सगळ्या गोष्टी मिळाल्याच असत्या. म्हणजे अगदी नावाला नाम मात्र जरी कोणाचे मनसबदार म्हणून शिवाजी महाराज राहिले असते तर त्यांचं आयुष्य ऐशारामामध्ये गेलं असतं. शिवाजी महाराजांनी स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ पाहिला असता की मी तर सुखी समाधानी खुश आहे ना, जनता पारतंत्र्यामध्ये पडली आहे, देश पारतंत्र्यामध्ये पडला आहे,
मला त्याचं काय, असा विचार जर शिवाजी महाराजांनी केला असता तरी शिवाजी महाराजांचं काही बिघडलं नसतं. शिवाजी महाराजांचं आयुष्य सुखामध्ये गेलं असतं. परत सुखाचा जीव शिवाजी महाराजांनी दुःखात घातला आणि आजन्म संघर्ष केला. तो कशासाठी केला? स्वतःचं वैभव वाढावं म्हणून नाही केला, सर्वसामान्य जनतेला स्वातंत्र्य मिळावं म्हणून केला. विजापूरचा बादशाह असू देत नाहीतर कुठला मुघल बादशाह असू देत, शिवाजी महाराजांची धारणा ही होती की तुम्ही मला मनसबदारी द्याल आणि मला मान द्याल, तोच मान तुम्ही माझ्या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला देणार काय? ती देण्याची या सत्तांची तयारी नव्हती. त्या काळातल्या ज्या सत्ता अस्तित्वात होत्या, विजापूरची आदिलशाही असेल, अजून दुसरी कुठली सत्ता असेल, निजामशाही, कुतुबशाही किंवा मुघल असतील, पोर्तुगीज असतील किंवा इंग्रज असतील, सिद्धी असतील, या लोकांची पण सर्वसामान्य जनतेला मान देण्याची तयारी नव्हती. जो सर्वसामान्य जनतेला पिचेल, जो सर्वसामान्य जनतेला पिळेल, तिचं शोषण करेल, तिच्याकडून कर घेऊन पैसा घेऊन माझ्या तिजोरीमध्ये आणून भरेल, त्या माणसाला मान देण्याची त्यांची तयारी होती, पण जनतेला मान देण्याची तयारी नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनाही नको होतं. म्हणून आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही केलं ते वैयक्तिक स्वार्थासाठी केलं नाही, जे त्यांना करता येणं सहज शक्य होतं. त्यांनी जे काही केलं ते जनतेच्या स्वातंत्र्यासाठी केलं, जनतेच्या स्वाभिमानासाठी केलं. आणि असं करणारा आणि एवढ्या मोठ्या व्यापक प्रमाणावर करणारा दुसरा राजा महाराष्ट्रात नाही, या भारतवर्षात नाही, या भूतलावर कधी होऊन गेला नाही. मित्रांनो, ही शिवाजी महाराजांची खरी महानता आहे. शिवाजी महाराजांनी जे काही केलं ते निरपेक्षपणे केलं, कुठल्याही अपेक्षेने केलं नाही की आज मी लोकांसाठी करतोय तर हे लोक मला उद्या मतं देतील म्हणून शिवाजी महाराजांनी केलं नाही. आज मी लोकांसाठी माझं सुख समाधान सोडतोय तर उद्या लोक माझं नाव काढतील म्हणून शिवाजी महाराजांनी केलं नाही. जे काही केलं ते शिवाजी महाराजांनी निरपेक्षपणे सत्यासाठी केलं, स्वातंत्र्यासाठी केलं, एक धर्माचं चांगलं नीतीचं राज्य येण्यासाठी केलं, न्यायाचं राज्य येण्यासाठी केलं. आणि हे एवढ्या मनापासून, एवढ्या उत्कटतेने अविरत 50 वर्ष कष्ट करून करणारा दुसरा कुठलाही राजा या भूतलावर झालेला तुम्हाला दिसणार नाही. म्हणून आपण म्हणतो की शिवाजी महाराज एकमेव द्वितीय आहेत, एकटेच आहेत. ही शिवाजी महाराजांची महानता आहे आणि हे आपल्याला शांतपणे समोरच्या व्यक्तीला समजावून सांगता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या महानतेचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजी महाराजांना जेवढे शत्रू होते तेवढे शत्रू एकाच वेळेला कोणत्याही राजाला नव्हते. कोणताही राजा ज्याने शून्यातून स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि सत्ताधीश झाला, त्या राजाचा तुम्ही इतिहास काढून बघा. जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याही त्या राजाला शिवाजी महाराजांइतके प्रबळ शत्रू नव्हते. शिवाजी महाराजांइतके वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये महारथ हासिल केलेले शत्रू नव्हते. म्हणजे जर मुघल राज्य तुम्ही पाहिलं तर मुघल होते, मुघलांकडे अफाट पैसा, द्रव्यबळ, साधन सामुग्री, युद्ध सामुग्री आणि वर्षानुवर्ष म्हणजे 27 वर्ष शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पण मुघल महाराष्ट्रात लढत राहिले, कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा आणि क्षमता होती. एवढी अफाट क्षमता असणारा शत्रू. विजापूरच्या आदिलशाहीला आपण कमी लेखतो, पण त्या विजापूरच्या आदिलशाहीने पण 2 वर्ष मुघलांना झुंजवलं किल्ल्याला वेढा घातल्यानंतर. कुतुबशाहीला पण औरंगजेबाला स्वतः जाऊन तिथे जाऊन वेढा घालावा लागला, त्यावेळेला ती कुतुबशाही मोडकळीस आली. म्हणजे ही राज्य काही साधी राज्य नव्हती. मुघलांपेक्षा ही राज्य कमकुवत असतील, पण शिवाजी महाराजांच्या तुलनेनं आपण विचार केला तर ही रुजलेली राज्य होती, ही शक्तिशाली राज्य होती. त्यांच्याकडे पैशाची, सैन्याची, संसाधनांची कमी नव्हती. एका अफजलखानाला शिवाजी महाराजांनी मारला तर लगेच दुसरा रुस्तुमी जवान चालून येतो, त्याला हरवला तर सिद्दी जोहर चालून येतो, त्याला हरवला तर दुसरा कोणतरी रंदुल्ला खान चालून येतो, बाकीचे लोक चालून येतात. म्हणजे एक सैनिक हारला, एक सेनापती हारला, त्याचे हत्ती घोडे जप्त केले शिवाजी महाराजांनी, तर दुसरा त्याच्यापेक्षा जास्त घेऊन चालून येतो. एवढी ह्या लोकांकडे ताकद होती. एवढे प्रबळ शत्रू ज्यांना शिवाजी महाराजांनी थोपवून धरलं. जंजिरेच्या सिद्धीसारखा अत्यंत चिवट, क्रूर आणि समुद्रावर न हरवता येणारा शत्रू शिवाजी महाराजांच्या पाचवीला पुजलेला होता. त्या जंजिऱ्याच्या सिद्धीला अटकाव करण्यासाठी शिवाजी महाराजांना सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग आणि खांदेरीसारखे किल्ले नव्याने बांधायला लागले. विजयदुर्ग असेल आणि पद्मदुर्ग असेल किल्ला आपण जो म्हणतो तो,
त्या किल्ल्यांची नव्याने बांधणी करायला लागली परत। या महाराष्ट्राच्या नव्हे भारत देशाच्या इतिहासामध्ये कोणी कधी एवढं आरमार शून्यातून उभं केलं नसेल, एवढं आरमार शिवाजी महाराजांना इंग्रजांच्या भीतीने नाही, त्या सिद्धीच्या भीतीने उभं करायला लागलं। मग तो सिद्धी किती त्रासदायक आणि जिंकायला किती बिकट शत्रू असेल याचा तुम्ही विचार करा। त्या सिद्धींचा पण शिवाजी महाराजांनी मुकाबला केला। संसाधनं नसताना संसाधनं उभी केली, पैसा नसताना पैसा गोळा केला, कारागीर नसताना कारागीर गोळा केले आणि ते जहाजं बांधली आणि आरमार बांधले। आणि हे सगळे शिवाजी महाराज कधी करतायत? औरंगजेबाशी लढताना करतायत, विजापूरच्या आदिलशाही लढताना करतायत, अजून स्वकीयांशी लढताना करतायत। हे सगळं करता करता शिवाजी महाराज आरमार उभं करतायत असा विचार करा आणि मग बघा शिवाजी महाराज किती महान आहेत। शिवाजी महाराजांना फक्त सिद्धी एवढाच शत्रू असतं आणि आरमार उभं करायचं एवढंच काम असतं, तर मग आपण एक वेळ मान्य पण केलं असतं, ते कोणी करून दाखवेल। पण या सगळ्या आघाड्यांवर लढता लढता एक काम करणं सोपं नाही आहे। पोर्तुगीज आणि इंग्रजांनी पण शिवाजी महाराजांचा अंत पाहिला। शिवाजी महाराजांना ते जिवंत असताना पोर्तुगीज आणि इंग्रजांशी पण लढा द्यावा लागला। शेवटचं जे खंदेरीचं युद्ध चाललं होतं, शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला घेतला त्यांच्या मृत्यूसमयी, त्यावेळेला पण इंग्रजच त्यांना त्रास देणारे शेवटचे शत्रू होते। म्हणजे इंग्रज जरी दिसत नसले तरी एवढे त्रासदायक शत्रू होते, पोर्तुगीज जरी दिसत नसले तरी एवढे त्रासदायक शत्रू होते की त्यांना दृष्टीआड करून चालत नव्हतं, की त्यांना नेहमी दृष्टीच्या टप्प्यातच ठेवावं लागत होतं। त्यांच्यावरून लक्ष हटलं की काही ना काही गोष्ट करणारच ते। शिवाजी महाराजांना एकाच वेळेला या 5 प्रबळ शत्रूंशी लढावं लागत होतं। एक शत्रू होता तो मंगोलिया तुर्कस्तानमधून आला होता, मुघल। दुसरे शत्रू होते जे दक्षिणेच्या पातशाह्या होत्या, त्या तुर्कस्तान आणि बाकीच्या मध्य आशियातून आलेल्या होत्या, निजामशाही कुतुबशाही असेल आणि आदिलशाही असेल ती। सिद्धी होते ते आफ्रिकेतून आलेले होते। पोर्तुगीज आणि इंग्रज होते ते युरोप खंडामधून आलेले होते। म्हणजे जवळजवळ असा विचार करा तुम्ही की ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका ही 2 खंड सोडली तर उरलेल्या सगळ्या खंडातल्या शत्रूंशी शिवाजी महाराजांना लढायचं होतं। आणि हे शत्रू पण त्यांच्या जागी प्रबळच होते, नव्हते असं नाही। म्हणून तर ते टिकून राहिले, शिवाजी महाराज टिकून राहिले, तसे शत्रू पण टिकून राहिले शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये। त्याचं कारण ते शत्रू पण तेवढे प्रबळ होते। आणि शिवाजी महाराजांनी शून्यातून सुरुवात करून या सगळ्या शत्रूंशी एकाच वेळेला लढा देऊन स्वतःचं अस्तित्व वाचवून ठेवलं। ही गोष्ट आपल्याला जगाच्या इतिहासात दुसरीकडे कुठे घडलेली दिसत नाही। एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शत्रूंशी वेगळ्या वेगळ्या आघाड्यांवर वेगवेगळ्या प्रकारे स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणत लढायचं ही सोपी गोष्ट नाही आहे। पण शिवाजी महाराजांनी ही असाध्य गोष्ट पण त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये साध्य करून दाखवली। मित्रांनो, ही शिवाजी महाराजांची खरी महानता आहे। पुढे जर आपण थोडासा विचार केला तर शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपण म्हणतो की युद्धाचं जे नियोजन आहे ते युद्धाचं नियोजन एवढ्या बारकाईने केलं होतं, मुलखाची व्यवस्था एवढ्या चांगल्या प्रकारे लावली होती की सतत युद्ध चालू असताना देखील शिवाजी महाराजांची महसूल व्यवस्था कधी कोलमडली नाही। सततची युद्ध चालू असताना, हार पराजयांची मालिका चालू असताना पण सैन्याची जी निष्ठा शिवाजी महाराजांवर होती ती कधी कमी झाली नाही। शिवाजी महाराज आग्र्याला 2 वर्ष कैदेत पडल्यानंतर पण शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या कुठल्या व्यक्तीने कधी बंडखोरी केली नाही, कुठल्या शेतकऱ्याने कर द्यायला कधी काचकूच केली नाही, कुठल्या सैनिकाने पगार मिळाला नाही म्हणून कधी कुरबूर केली नाही। ही व्यवस्था शिवाजी महाराजांनी युद्ध करता करता सतत कशी बसवली असेल याचा विचार जरी केला तरी मतिगुंग होते आपली। त्या काळामध्ये त्यावेळची जर आपण व्यवस्था बघितली तर मगाशी आपण जसं म्हणलं की शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडीत काढली। सर्वसामान्य जनतेला वतनदारांकडून पण त्रास व्हायचा, शाही फौजांकडून पण त्रास व्हायचा। तो त्रास शिवाजी महाराजांनी थांबवला, म्हणून सर्वसामान्य जनता शिवाजी महाराजांच्या मागे उभी राहिली। शिवाजी महाराजांच्या यशाचं गमक आहे ते शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या त्याच्यामध्ये नाहीये। शिवाजी महाराजांचं यशाचं गमक आहे की शिवाजी महाराजांनी जी महसूल व्यवस्था बनवली त्याच्यामध्ये आहे। शिवाजी महाराजांनी जमिनीची मोजणी अशा प्रकारे केली, कर रचना अशा प्रकारे सक्षम बनवली की वादळ येऊ देत, दुष्काळ येऊ देत, परचक्र येऊ देत, आक्रमण येऊ देत, किमान काही ना काही महसूल शिवाजी महाराजांच्या राज्याला मिळत राहत असे आणि जनता तो प्रेमाने देत असे, जुलमाने देत नसे। ही एक विचार करण्याची गोष्ट आहे की एवढ्या सगळ्या संकटामध्ये पण जनता कर शिवाजी महाराजांना जुलमाने नाही प्रेमाने देत असे। ही व्यवस्था बनवणं शिवाजी महाराजांनी
ही शिवाजी महाराजांची एक महानता आहे. ही एवढी मोठी महसुलाची की जनता प्रेमाने कर देईल एवढ्या सगळ्या संकटांमध्ये पण तोंड देत, ही दुसऱ्या कुठल्या राजाला बनवता आली नाही. त्यामुळे ज्या वेळेला एखादा राजा किती शूरवीर असेल त्याने लढायला सुरुवात केली की त्याचा खजिना रिता होत असे आणि खजिन्यामध्ये भरायला त्याच्याकडे पैसे नसत, जनता तो पैसा त्याला देत नसे. ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या बाबतीत कधी झाली नाही. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. आता शिवाजी महाराजांची जमिनीची मोजणी आणि सक्षम कर रचना काय होती त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहोत आपल्या गावगाडा या मालिकेमध्ये. तो एक वेगळा विषय आहे खोलामध्ये जाऊन विचार करण्याचा, म्हणून आता आपण त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही. पण इथे आपण एवढं लक्षात ठेवूयात की शिवाजी महाराजांनी एवढं चोख शासन बनवलं होतं किंवा एवढी चोख शासन व्यवस्था बनवलेली होती की कर दिल्यानंतर पण जनतेला पोटभर खायला मिळत होतं आणि आत्मसन्मानाने राहता येत होतं. याची सोय शिवाजी महाराजांनी केली होती, म्हणून ही व्यवस्था टिकून राहिली आणि म्हणून आज आपण शिवाजी महाराजांची महानता सांगायला इथे शिल्लक राहिलेलो आहोत. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी शिवाजी महाराजांनी केली ती काय केली की जे आपण महानतेमध्ये तिचं वर्णन करू शकतो की शिवाजी महाराजांनी समाजाच्या वैचारिकतेमध्ये बदल केला. शिवाजी महाराज यायच्या आधी समाजाची जी निष्ठा असायची ती निष्ठा जो त्याच्यावर शासन करेल त्याच्याशी असायची. म्हणजे ज्याच्या पदरी तुम्ही काम करता त्याच्याशी तुमची निष्ठा, ज्याला तुम्ही कर देता त्याच्याशी तुमची निष्ठा, ज्या बादशाहाचं राज्य तुमच्या मुलकावर आलं त्याच्याशी तुमची निष्ठा, जो वतनदार आहे किंवा जो जहागीरदार आहे ज्याच्या पदरी तुम्ही काम करता त्याच्याशी तुमची निष्ठा. अशी समाजाची निष्ठा वेगवेगळ्या ठिकाणी विभागलेली होती आणि जो तो आपापल्या स्वार्थासाठी या निष्ठा बदलत पण असे. त्याच्यामुळे एक एकीकृत समाज बनण्यासाठी अडचणी निर्माण होत असत. एक विखुरलेला समाज निर्माण झालेला होता ज्याच्या निष्ठा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या होत्या. त्याच्यामुळे समाजाला दारिद्र्य आणि लाचारीचा शाप मिळालेला होता. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा ही वैचारिकता बदलली. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी जनतेला शिकवलं की जर तुम्हाला निष्ठा ठेवायची असेल तर ती निष्ठा तुम्ही व्यक्तीवर ठेवायची नाही, ती निष्ठा तुम्ही ध्येयावर ठेवायची. जर जनतेची निष्ठा शिवाजी महाराजांवर असती तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जनतेने ती निष्ठा औरंगजेबावर ठेवली असती, कारण औरंगजेबाचं राज्य आलं होतं जर शिवाजी महाराज नसते तर. पण शिवाजी महाराजांनी जनतेला हे शिकवलं होतं की तुम्ही निष्ठा व्यक्तीवर नाही ठेवायची, शिवाजी नावाच्या एका व्यक्तीवर नाही ठेवायची, ती या ध्येयावर ठेवायची. आणि ते ध्येय कोणतं आहे? स्वातंत्र्य, स्वराज्य, स्वाभिमान. या ध्येयावर शिवाजी महाराजांनी जनतेला निष्ठा ठेवायला शिकवली. एक वैचारिक बदल समाजामध्ये घडवून आणला. हा वैचारिक बदल 50 वर्षामध्येच काय, पण आपल्याला आज स्वातंत्र्य म्हणून 60 वर्ष झाली तरी अजून आपल्याला घडवून आणता आलेला नाही आहे. आजही आपण एक देश म्हणून आपल्या देशावर निष्ठा ठेवून आहोत का याचा आपण सगळ्यांनी विचार केला तर त्याचं उत्तर असं येतं की नाही आहे. आपण कुठे नाही कुठेतरी स्वतःवरच निष्ठा ठेवून आहोत, मग आपल्या स्वार्थावर निष्ठा ठेवून आहोत, मग आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्यावर निष्ठा ठेवून आहोत, मध्येच कुठेतरी आपण धर्मावर आणि जातीवर पण निष्ठा ठेवून आहोत. त्याच्यानंतर उरला सुरला तर मग आपली निष्ठा देशावर जाते. कोणत्या ध्येयावर निष्ठा ठेवण्याचा तर आपला विषयच येत नाही आज 21व्या शतकामध्ये. मग ही गोष्ट शिवाजी महाराजांनी 50 वर्षामध्ये कशी केली असेल त्याचा विचार करा, जी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज आपल्याला 70-75 वर्षांनी पण जमली नाही आणि पुढच्या 70-75 वर्षात जमेल असं पण वाटत नाही. ही शिवाजी महाराजांची खरी महानता आहे. आज आपण ज्याला म्हणतो की इंग्रजांनी कारकुनांचं राज्य आणलं, इंग्रजांनी प्रशासन व्यवस्था आणली, कलेक्टर मॅजिस्ट्रेट नेमले आणि आपल्या देशामध्ये आधुनिक प्रशासन व्यवस्थेचा पाया घातला. जर तुम्ही शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था बघितली तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये मुलकी व्यवस्थेला श्रेष्ठत्व प्राप्त करून दिलं होतं. म्हणजे जो काही निर्णय घ्यायचा असेल ते राज्यामध्ये बसलेले कारकून घेतील. कारकून या शब्दाचा आजचा अर्थ वेगळा आहे. शिवाजी महाराजांच्या शब्दामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कारकून म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री असत, त्यांच्या हाताखालचे अधिकारी असत, ज्यांना सरकार पगार देत असे, जे सरकारची चाकरी करत असत, ते अधिकारी निर्णय घेत असत कोणतेही धोरण ठरवण्याचा किंवा कोणाला शिक्षा द्यायची, कोणाला न्याय द्यायचा, कोणाकडून महसूल किती गोळा करायचा,
हे अधिकारी ठरवत असत सरकारने नेमलेले, जसे आज आपली प्रशासकीय व्यवस्था काम करते तशी अशी मुलकी व्यवस्थेची प्राबल्य असणारं, वर्चस्व असणारं, मुलकी व्यवस्थेची समाजावर पकड असणारी एक व्यवस्था शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. आणि ही व्यवस्था त्यांनी मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण केली होती, जेव्हा सगळीकडे सरंजामशाहीचा बजबजाट झालेला होता. अशा कालखंडामध्ये एक माणूस आजच्या काळामध्ये आपण जशी प्रशासन व्यवस्था म्हणतो तशी प्रशासन व्यवस्था निर्माण करतो, ती यशस्वी करून दाखवतो. ही शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण असं म्हणतो की जे जे काही शिवाजी महाराजांनी केलं, मगाशी मी म्हणलं तसं की मनाला हे आलं म्हणून शिवाजी महाराजांनी तलवार नाही उचलली. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काहीतरी विचार होता, ध्येय होतं, उद्दिष्ट होतं. आणि ते एवढं निर्दोष होतं की कोणत्याही माणसाला त्या ध्येयाबद्दल आक्षेप घ्यायला जागा मिळत नसे. म्हणजे शिवाजी महाराजांनी जी ध्येय त्यांच्या उराशी बाळगली, जी स्वप्न बघितली, ती स्वप्न एवढी निरपेक्ष आणि एवढी निर्दोष होती की समोरच्या व्यक्तीला त्या ध्येयामध्ये सामील होण्याखेरीज पर्यायच राहत नसे. समोरच्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीवर शंका घ्यायला जागाच राहत नसे, एवढी शिवाजी महाराजांची विचारांची जी बैठक होती, ती विचारांची बैठक निर्दोष होती, विचारांची चौकट निर्दोष होती. शिवाजी महाराजांचं फक्त आणि फक्त युद्ध नियोजनच निर्दोष नव्हतं किंवा अचूक नव्हतं, तर त्या अचूक युद्ध नियोजनाबरोबर त्याच्या मागची विचारसरणी देखील तेवढी निर्दोष होती. म्हणून शिवाजी महाराज आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकले. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण असं म्हणतो की कोणी आपल्याला विचारलं तर आपण सांगतो की आमच्या शिवाजी महाराजांनी 365 गडकिल्ले जिंकले. सभासदांनी 264 सांगितलेत, 365 आकडा कुठून आला मला माहीत नाही, पण ठीक आहे. पण आज आपण मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांची महानता सांगताना सांगतो की आमच्या शिवाजी महाराजांनी एवढे शेकडोनी किल्ले जिंकले म्हणून शिवाजी महाराज महान आहेत. मित्रांनो, शेकडोनी किल्ले अजूनही लोकांनी जिंकले, पण जेवढी शेकडोनी माणसं शिवाजी महाराजांनी मिळवली तेवढी त्या लोकांना मिळवता आली नाहीत. सिकंदर आणि चेंगीज खानाने जेवढा मुलूक जिंकला त्या मानाने शिवाजी महाराजांचं राज्य टिचभर पण नव्हतं. पण शिवाजी महाराजांनी जेवढी माणसं मिळवली आयुष्यामध्ये तेवढी माणसं सिकंदर आणि चेंगीज खानाला कधी मिळवता आली नाहीत, जी एका ध्येयावर निष्ठा ठेवून लढतील आणि राजाच्या मृत्यूनंतर पण लढतील. कुणावर आक्रमण करण्यासाठी लढणार नाहीत, तर स्वसंरक्षणासाठी लढतील. कुठलाही लुटालुटीसाठी लढणार नाहीत, एखाद्या ध्येयाच्या रक्षणासाठी लढतील. ही माणसं जी शिवाजी महाराजांनी मिळवली, हे विचारांचे अनुयायी किंवा ध्येयाचे अनुयायी जे शिवाजी महाराजांनी मिळवले, हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले, शिवाजी महाराजांचं शौर्य आहे, पराक्रम आहे. पण त्याच्यापेक्षा मोठी महानता शिवाजी महाराजांची ही आहे की शिवाजी महाराजांनी माणसं मिळवली जी गड किल्ल्यांपेक्षा देखील जास्त भक्कम होती. आणि एक एक माणूस शिवाजी महाराजांचा एक एक किल्लाच होता. म्हणून कोंढाणा किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांना म्हणावं लागलं की गड आला पण सिंह गेला. म्हणजे कोंढाणा जिंकल्याचं सुख आहे, पण कोंढाण्यासारखाच एक माणूस गेला जिता जागता किल्ला, त्याचं दुःख आहे. ही माणसं शिवाजी महाराजांनी मिळवली. ही शिवाजी महाराजांची महानता आहे, जे दुसऱ्या कोणालाही तितक्या प्रभावीपणे करता येणं शक्य झालं नाही. शिवाजी महाराजांनी जे काही केलं आयुष्यामध्ये, त्यांनी एक तारतम्य ठेवलं कुठलीही गोष्ट करताना की उगाच करायच्या म्हणून मोठमोठ्या गोष्टी केल्या नाहीत शिवाजी महाराजांनी. उगाच लढायचं म्हणून मोठमोठ्या लढाया लढल्या नाहीत शिवाजी महाराजांनी. सुरतेला गेल्यानंतर आता कोणी नाही आहे तिथे म्हणून उगाच लुटायची म्हणून 10 दिवस सुरत लुटली नाही शिवाजी महाराजांनी. जे जे काही शिवाजी महाराजांनी केलं ते त्या गोष्टीमध्ये तारतम्य ठेवून केलं. युद्धामध्ये शिवाजी महाराजांनी छोटे छोट्या लढाया लढल्या आणि छोट्या छोट्या लढायांमध्ये विजय मिळवले, मोठी युद्ध टाळली. पण ते छोटे छोटे विजय एवढे प्रभावी असत की मोठ्या मोठ्या राजसत्तांना त्यांचा मोठा मानसिक धक्का बसत असे. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडच्या लढाईमध्ये मारलं, तर ते प्रतापगडच्या लढाईची तुलना जर आपण पानिपतच्या लढाईशी केली तर प्रतापगडची लढाई क्षुल्लक होती. पण त्या प्रतापगडच्या लढाईचा प्रभाव आपण जो म्हणतो किंवा धक्का म्हणतो किंवा मानसिक आपण म्हणतो इम्पॅक्ट म्हणतो त्याला, इतर राजसत्तांवर एवढा पडला की लोक शिवाजी महाराजांना घाबरायला लागले. हे उदाहरण सांगितलं फक्त एक की शिवाजी महाराजांनी छोट्या लढाया लढल्या, पण त्या छोट्या लढायांचे धक्के
त्यांच्या मोठ्या शत्रूंना मानसिकदृष्ट्या खचवण्यासाठी पुरेसे होते। शिवाजी महाराजांनी या गोष्टी विचारपूर्वक केल्या, जाणीवपूर्वक केल्या, अनावश्यक धोके आयुष्यामध्ये स्वीकारले नाहीत, धोके ओळखले कुठले होते ते, दूरदृष्टीपणाने विचार केला, म्हणून शिवाजी महाराज आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकले। उद्या कधी नाही कधीतरी औरंगजेब आपल्या राज्यावर चालून येणारच आहे। महाराष्ट्रातले 264 किल्ले पुरे पडतील नाही पडतील, म्हणून तिकडे तमिळनाडूमध्ये जिंजीचा किल्ला बांधून घ्यावा आणि युरोपियन लोकांना हेवा वाटेल अशा पद्धतीने तो बांधावा आणि मजबूत करून ठेवावा, जेणेकरून जर औरंगजेबाने कधी महाराष्ट्र पादांकरात केलाच तर जिंजीमध्ये आपल्याला राहता येईल, एक ठिकाण राहील आपल्या भावी पिढीला। हे तारतम्य विचारांमधलं, ही दूरदृष्टी शिवाजी महाराजांची जी होती ती शिवाजी महाराजांची खरी महानता आहे, याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे। दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांनी नेहमी एका नवीन व्यवस्थेचा आग्रह धरला। समाजामध्ये एक नवीन व्यवस्था निर्माण व्हावी जी समता, बंधुभाव, न्याय आणि धर्म याच्यावर आधारित असेल। धर्म या शब्दाचा अर्थ आपण जे धर्मवाचक म्हणतो तो नाही, धर्म या शब्दाचा अर्थ नीतीचं राज्य। अशी एखादी व्यवस्था समाजामध्ये अंमलात यावी किंवा समाजामध्ये निर्माण व्हावी, म्हणून शिवाजी महाराजांचा आग्रह होता, म्हणून शिवाजी महाराज लढत होते। युद्ध करणं, लढणं हे शिवाजी महाराजांसाठी साध्य नव्हतं, ते शिवाजी महाराजांसाठी साधन होतं एक नवीन व्यवस्था निर्माण करण्याचं, एक नवीन राज्य व्यवस्था जिच्यामध्ये चोख मुलकी व्यवस्था असेल, अचूक युद्धनीती असेल, महसूल जनतेला न दुखावता किंवा लुबाडता गोळा करण्यात येईल, समतेचं राज्य असेल, नीतिमूल्यांचं राज्य असेल, स्वाभिमानाचं राज्य असेल, स्वातंत्र्य असेल, अशी व्यवस्था निर्माण करणं आणि ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी जर लढावं लागलं तर लढणं ही शिवाजी महाराजांची भूमिका होती, म्हणून शिवाजी महाराज महान आहेत। पुढे जरी अजून आपण विचार केलं तर छोट्या छोट्या गोष्टी अजून बऱ्याच सांगता येतील त्याच्यामध्ये, की शिवाजी महाराजांनी जे काही केलं ते विखुरलेल्या जनतेमधून केलं। म्हणजे आज आपण म्हणतो की मला एखादी मोठी कंपनी काढायची असेल किंवा मला एखादी ग्लोबल लेवलला काम करणारी कंपनी, जागतिक लेवलला काम करणारी कंपनी काढायची असेल, किंवा मला असं वाटत असेल आज माझी छोटी कंपनी ती उद्या मोठी व्हावी, तर माझी अशी इच्छा असते की माझ्याकडे मार्केटिंगला काम करणारा माणूस MBAच असला पाहिजे। आज मला डॉक्टरकडे कुठल्या जायचं असेल तो MS नाही तर MDच असला पाहिजे। आज कोणी मला एखाद्या शाळेमध्ये शिकवत असेल तर तो शिक्षक PhD केलेलाच असला पाहिजे। शिवाजी महाराजांनी जी माणसं गोळा केली ती माणसं त्यांना अशी आयती तयार झालेली मिळालेली नव्हती। शिवाजी महाराजांनी ही माणसं सामान्य माणसांमधून गोळा केली आणि सामान्यातून असामान्य नेतृत्व शिवाजी महाराजांनी उभं केलं। सामान्यातून असामान्य प्रशासकीय अधिकारी शिवाजी महाराजांनी निर्माण केले। सामान्य माणसामधून असामान्य सेनापती शिवाजी महाराजांनी घडवले। या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पराभूत मानसिकतेमध्ये आणि लाचारीने जगणाऱ्या विखुरलेल्या जनतेमधून शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे एक सैन्य निर्माण केलं। ही शिवाजी महाराजांची महानता आहे। शिवाजी महाराजांची जनता हीच शिवाजी महाराजांचं सैन्य होतं हे औरंगजेबाला कधीही कळलं नाही। औरंगजेबाने शिवाजी महाराजांचं सैन्य मोजलं आणि स्वतःचं सैन्य मोजलं आणि औरंगजेबाला वाटलं की मी हत्तीच्या पायाखाली मुंगी चिरडावी तसं मराठ्यांचं राज्य चिरडून टाकेन। पण महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर औरंगजेबाला या गोष्टीची जाणीव झाली की मराठ्यांची ताकद मराठ्यांच्या सैन्यामध्ये नाही आहे, मराठ्यांच्या जनतेमध्ये आहे। सैन्य ते असतं ज्याला एक लढाई करून हरवता येते, जनता ती असते जिला वर्षानुवर्ष लढाई करून पण हरवता येत नाही। हे साधं तत्व औरंगजेबाला त्याच्या आयुष्यामध्ये वेळ निघून गेल्यावर कळालं आणि शिवाजी महाराजांना वेळेच्या आधी कळालं। ही शिवाजी महाराजांची महानता आहे। शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाला एक ध्येय दिलं, त्या ध्येयाला एका चांगल्या चारित्र्याची जोड दिली। एक ध्येयवान माणूस जर वाईट चारित्र्याचा असेल तर त्या ध्येयाचा काही उपयोग नाही हे शिवाजी महाराज ओळखून होते। म्हणून शिवाजी महाराजांनी ध्येयाचा आग्रह धरलाच, न्यायी समाजव्यवस्थेचा आग्रह धरलाच, पण शिवाजी महाराजांनी एक चांगल्या चरित्राचा आग्रह धरला। ते तसं निष्कलंक चरित्र त्यांनी स्वतःचं पण ठेवलं जे
खूप अवघड गोष्ट आहे, कारण त्या काळामध्ये राजवाड्यांनी शौक करणं, नाचगाणी करणं, त्याच्यानंतर दासदासी ठेवणं, मोठमोठे जनानखाने बाळगणं, हत्तींच्या झुंजी लावणं, गांजा ओढणं, व्यसनं करणं, या गोष्टी सर्वसाधारण गोष्टी होत्या. आणि या गोष्टी एखाद्या राजाने केल्या तर त्या राजाला कोणी कुठलंही दूषण देत नसे. उलट जेवढा त्या राजाचा जनानखाना मोठा, जेवढ्या त्या राजाचे दासीपुत्र जास्त, तेवढं ते त्या राजाला भूषणावाज होत असे. अशा कालखंडामध्ये पण शिवाजी महाराजांनी स्वतःचं चरित्र निर्व्यसनी आणि निष्कलंक ठेवलं. त्याच्यामुळे शिवाजी महाराज एक उत्तुंग चारित्र्य असणारा समाज घडवू शकले. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. शिवाजी महाराजांनी जे काही जनतेला प्रेरणा दिली लढण्याची, शिवाजी महाराजांसाठी लोक स्वतःच्या प्राणांचं बलिदान करायला तयार झाले. ही बलिदानाची प्रेरणा शिवाजी महाराज त्यांना पगार देत होते म्हणून निर्माण नाही झाली. ही प्रेरणा शिवाजी महाराजांनी त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची इच्छा रुजवली म्हणून निर्माण झाली. ही स्वातंत्र्याची इच्छा शिवाजी महाराजांनी सैनिकांमध्ये रुजवली नाही. ही स्वातंत्र्याची इच्छा शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्माच्या, प्रत्येक वयोगटातल्या माणसामध्ये रुजवली. आणि हीच माणसं, हीच जनता गरज लागेल तेव्हा सैनिक म्हणून शिवाजी महाराजांमध्ये परावर्तित झाले. आणि म्हणून शिवाजी महाराज स्वतःच्या मृत्यूनंतर पण 27 वर्ष लढून औरंगजेबाला पराजित करू शकले. ही शिवाजी महाराजांची खरी महानता आहे. कारण एखाद्या जनतेची स्वातंत्र्य आकांक्षा दडपण्यासाठी सेना पुरेशी पडत नाही. हे औरंगजेबाला कधी कळलंच नाही की सैन्य जेव्हा पगारासाठी लढत असतं किंवा सैन्य जेव्हा पोटासाठी लढत असतं त्यावेळेला त्या सैन्याचा पराभव करता येतो, त्याचे इच्छा आकांक्षा दडपता येतात. पण जनता जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढत असते त्यावेळेला तुम्ही कितीही मोठा खजिना घेऊन आला, कितीही मोठं लष्कर घेऊन आला, तरी तुम्ही जनतेची स्वातंत्र्याची भावना दडपू शकत नाही. शिवाजी महाराजांनी फक्त शिस्तबद्ध सैन्य उभं केलं नाही, तर शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याची इच्छा बाळगणारी एक नवीन पिढी, एक जनता उभी केली. ज्या पिढीसमोर औरंगजेब हारला, औरंगजेब मराठ्यांच्या सैन्यापुढे हारला नाही, औरंगजेब मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या इच्छेपुढे हारला, जी शिवाजी महाराजांनी त्यांच्यामध्ये रुजवली होती. ही शिवाजी महाराजांची खरी महानता आहे किंवा खरं सामर्थ्य आहे. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक सगळ्यात छोटीशी गोष्ट जी आपण जाता जाता पाहू, आपण एक की ज्याला आपण शिवाजी महाराजांची महानता म्हणू शकतो. एक तर शिवाजी महाराजांच्या सैन्याची आणि जनतेची निष्ठा शिवाजी महाराजांवरून कधी कमी झाली नाही. पण ही निष्ठा त्यांना वंशपरंपरागत रीतीने मिळालेली होती का? म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांवर जनता निष्ठा ठेवत होती, त्यांच्या आजोबांवर ठेवत होती, अख्खा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या पूर्वजांवर निष्ठा ठेवत होता, म्हणून ते शिवाजी महाराजांवर पण ठेवायला लागले असं झालं का? नाही. 1642 सालापासून वयाच्या 12व्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य उभारायला सुरुवात केली, माणसं गोळा करायला सुरुवात केली, नियोजनपूर्वक धाडस करायला सुरुवात केली, माणसांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करायला सुरुवात केली, जनतेमध्ये स्वराज्याप्रती, स्वातंत्र्याप्रती निष्ठा निर्माण करायला सुरुवात केली. आणि हे सगळं करतंय कोण? जहागीरदाराचा एक 12 वर्षाचा मुलगा हे सगळं करायचा विचार करतोय. जहागीरदाराचा एक 12 वर्षाचा मुलगा नवयुग निर्मितीचं धाडस करायचा विचार करतोय. हे नवयुग निर्मितीचं धाडस करणं शिवाजी महाराजांनी आणि ते मनाच्या कोपऱ्यामध्ये किंवा मनाच्या आतमध्ये, हृदयामध्ये एक ठाम निर्धार करून करणं आणि त्याची सुरुवात वयाच्या 12व्या वर्षापासून करणं, ही शिवाजी महाराजांची महानता आहे. शिवाजी महाराजांना स्वातंत्र्याची इच्छा, शिवाजी महाराजांना स्वराज्याची इच्छा, शिवाजी महाराजांना नीतीच्या राज्याची इच्छा कोणी बाहेरून शिकवली नाही. ती त्यांच्या आतमधूनच बाहेर येत होती त्यांच्या लहानपणापासून. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. आपल्याला असं नेहमी सांगितलं जातं की अमुक एक राजा मोठा झाला, त्याचा अमुक एक गुरु होता, त्यानं ती इच्छा त्याच्यामध्ये रुजवली. शिवाजी महाराजांना बाकीच्या गोष्टी शिकवणारे बाकीचे गुरु असतीलही, पण स्वातंत्र्य बाळग तू हे सांगणारा कोणी गुरु नव्हता. उलट शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला ही इच्छा प्रकट केली की मला स्वतःचं स्वातंत्र्य पाहिजे,
मला स्वतःचं राज्य पाहिजे स्वराज्याचं, मी कुणासमोर झुकणार नाही, मी लाचार होणार नाही, मी स्वाभिमानाने जगेन. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी हे असं धाडस करू नये असं सुचवणारेच लोक होते. कारण असं होईल की आत्ता दौलत कमवली आणि नंतर ती घालवली, असं होऊ नये असं बऱ्याच जणांच्या बाबतीत झालेलं होतं त्यावेळेला. म्हणून लोक शिवाजी महाराजांना समजावून सांगत होते. पण शिवाजी महाराजांच्या आतली ती उर्मी, ती ऊर्जा एवढी प्रबळ होती, एवढी शक्तिवान होती की त्या ऊर्जेसमोर कोणाचं काही चाललं नाही. एवढी प्रबळ ऊर्जा स्वराज्यासाठी असणारा माणूस, स्वातंत्र्यासाठी एवढी उर्मी बाळगणारा माणूस, आणि ती स्वातंत्र्याची उर्मी खरोखर अस्तित्वात यावी, वास्तवात यावी म्हणून तेवढ्याच ऊर्जेने आयुष्यभर काम करणारा माणूस या महाराष्ट्राच्या इतिहासात नाही, या देशाच्या इतिहासात नाही, या जगाच्या इतिहासात दुसरा कुठला झाला नाही. ही शिवाजी महाराजांची खरी महानता आहे. कारण स्वातंत्र्याची उर्मी पुष्कळ लोकांनी बाळगली, स्वातंत्र्यासाठी लढण्याची ऊर्जा पुष्कळ लोकांनी निर्माण केली, पण ती त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकली नाही. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची राज्य खालसा झाली. ती उर्मी आणि ती ऊर्जा त्या व्यक्तीबरोबरच निघून गेली. पण शिवाजी महाराजांची उर्मी आणि ऊर्जा या दोन्ही इतक्या प्रबळ होत्या की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आज 400 वर्षानंतर आजही आपण त्याच शिवाजी महाराजांच्या उर्मीकडे आणि ऊर्जेकडे पाहतो, जेव्हा आपल्याला गरज असते स्वातंत्र्यासाठी, स्वाभिमानाने जगण्यासाठी काहीतरी करण्याची. म्हणून शिवाजी महाराज महान आहेत. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किती लढाया लढल्या त्याची आता इथे माझ्याकडे यादीच आहे, ती मी वाचून नाही दाखवत. कारण ती यादी नुसती वाचून दाखवायची म्हणली तरी त्याच्यामध्ये 15 मिनटं जातील. फक्त वर्ष सांगायचं आणि कुठली लढाई झाली हे सांगायचं. ती जर यादी तुम्ही खरोखर वाचली ना, ती तुम्ही सुद्धा काढू शकता. यादी सहज शक्य आहे. शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये काय काय केलं त्याची एक सनावळ काढायची, काढून बघा. एका माणसाने 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये, त्यातही एका वर्षामध्ये किती उलाढाली कराव्यात आणि किती गोष्टींमध्ये लक्ष घालावं, किती माणसं गोळा करावीत, किती माणसांकडनं काम करून घ्यावं, किती माणसं ध्येयाला जुंपावीत, किती लढाया लढाव्यात, किती समाज परिवर्तनाच्या गोष्टी कराव्यात. कधी कधी विश्वास बसत नाही, या गोष्टी अविश्वसनीय वाटायला लागतात. या अविश्वसनीय गोष्टी करून दाखवणं ही शिवाजी महाराजांची महानता आहे. आणि हे सगळे शिवाजी महाराजांनी केलं केव्हा? मध्ययुगीन कालखंडामध्ये केलं. आजच्यासारख्या लोकशाही कालखंडामध्ये केलं नाही. शिवाजी महाराजांचं जर आपण खरी महानता सांगायची म्हणली, थोडक्यामध्ये आपण शेवटचे काही मुद्दे सारांश रूपाने बघूयात. तर शिवाजी महाराजांची महानता त्यांनी जिंकलेल्या किल्ल्यामध्ये नाही आहे, त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये नाही आहे. शिवाजी महाराजांची जी महानता आहे ती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 27 वर्ष महाराष्ट्र लढत राहिला त्याच्यामध्ये आहे. नुसता महाराष्ट्र लढत राहिला नाही, शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने जे युद्ध महाराष्ट्र लढत होता ते युद्ध महाराष्ट्र जिंकला. नुसता जिंकला नाही तर मुघल साम्राज्य जे संपूर्ण भारतभर पसरलेलं होतं त्या मुघल साम्राज्याच्या विरोधात महाराष्ट्र जिंकला. औरंगजेबासारखा कसलेला सेनापती, उत्कृष्ट राज्यकर्ता, तो स्वराज्याचा शत्रू होता ही गोष्ट खरी आहे, पण त्याचे गुण काही त्याच्यामुळे कमी होत नाहीत, दडत नाहीत जे त्याच्यामध्ये होते ते. औरंगजेब त्याच्या काळामधला एक कसलेला सेनापती होता, उत्कृष्ट राजनीतितज्ञ होता, मुत्सद्दी होता, विचारवंत होता, प्रचंड इच्छाशक्ती असणारा मनुष्य होता की जो स्वतःच्या मरणापर्यंत, मृत्यूपर्यंत त्याची इच्छाशक्ती कमी झाली नाही लढण्याची. हातपाय कापायला लागले, चक्कर येऊन पडायला लागला, तरी पण त्याने कुठे नाही कुठेतरी युद्ध चालूच ठेवलं होतं. म्हणजे एवढी शक्तिवान मानसिकता असणारा किंवा एवढी प्रबळ मानसिकता असणाऱ्या शत्रूविरुद्ध लढून मराठ्यांनी युद्ध जिंकलं, ते पण छत्रपती शिवाजी महाराज नसताना. ही जी 27 वर्षांची लढाईची गोष्ट झाली, ही 27 वर्षानंतर जी मराठ्यांच्या विजयाची गोष्ट झाली, ती शिवाजी महाराजांची खरी महानता आहे. असं आपल्याला जगामध्ये दुसरीकडे कुठेही घडलेलं दिसत नाही. राणा प्रतापाच्या मृत्यूनंतर राजपुतांनी मुघलांना हरवलं असं घडलं नाही. राजा रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर शिखांनी इंग्रजांना हरवलं असं घडलं नाही. सिकंदराच्या मृत्यूनंतर ग्रीक लोकांनी अजून भारत देश जिंकला असं झालं नाही. ती व्यक्ती निघून गेली की त्या व्यक्तीबरोबर ती इच्छाशक्ती आणि ती ऊर्जा आणि उर्मी देखील निघून गेली.
शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं झालं नाही. शिवाजी महाराज निघून गेल्यानंतर शिवाजी महाराजांचे ध्येय, उद्दिष्ट, प्रेरणा, स्वातंत्र्याची इच्छा, लढण्याची ऊर्जा ही अजून प्रबळ झाली. त्याच्यामुळं मराठे औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला हरवू शकले. ही शिवाजी महाराजांची खरी महानता आहे. प्रत्येक गोष्टीला जसं डाग असतात, आपण म्हणतो की कुठल्याही माणसाला आपण निष्कलंक म्हणलं तरी त्याच्यावर डाग लावणाऱ्या काही गोष्टी लोक थोपतातच. चंद्रावर पण 2 डाग असतात. तसे शिवाजी महाराजांवर पण लोकांनी आक्षेप घेतले. शिवाजी महाराजांच्या चरित्राला आपण डाग लावण्याचा प्रयत्न केला. चंद्रराव मोऱ्यांना कपटाने मारलं एक प्रकरण त्यातलंच आहे शिवाजी महाराजांना डाग लावण्याचं. त्याच्यावर आपण एक मालिका बनवतो, ती पुढच्या आठवड्यापासून येईलच, की त्या आरोपांचं कशा रीतीने आपण विरोध करू शकतो की ते आरोप खोटे सिद्ध करू शकतो हे दाखवणारी. शिवाजी महाराजांना लोकांनी आक्षेप घेतले की शिवाजी महाराज स्वामीद्रोही होते, शिवाजी महाराज लुटारू होते, शिवाजी महाराज आक्रमक होते, शिवाजी महाराज हिंसक होते, शिवाजी महाराज क्रूर होते, शिवाजी महाराज दगलबाज होते. या सगळ्या गोष्टी लोकांनी शिवाजी महाराजांवर थोपल्या. हे सगळे आक्षेप लोकांनी शिवाजी महाराजांवर घेतले, आरोप केले. ही आरोप करणारी माणसं सर्वसामान्य माणसं नव्हती. या भारत देशातले मोठे इतिहासकार, प्रत्यक्ष भारत देशाचा पंडित जवाहरलाल नेहरूंसारखा पंतप्रधान जो शिवाजी महाराजांना लुटारू म्हणत होता, म्हणजे साधी गोष्ट झाली नाही. पण काळाच्या ओघामध्ये जसे नवीन पुरावे समोर आले, जशा नवीन गोष्टी समोर आल्या, तसे हे सगळे आरोप विरून गेले एक एक करून. आणि आज आपल्यासमोर जे शिवाजी महाराज उभे आहेत ते एक निष्कलंक शिवाजी महाराज उभे आहेत. या आरोपांना पुरून उरणं ही सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. आपण कोणतंही सामाजिक कार्य करायला गेलो की आपल्यावर आरोप व्हायला लागतात. कोणती व्यक्ती निरपेक्षपणे सत्यासाठी एखादी गोष्ट करायला लागली की त्या व्यक्तीवर चिखलफेक केली जाते आणि कित्येक व्यक्तींना ती चिखलफेकीमधून बाहेर येता येत नाही, अंगावर उडालेला चिखल साफ करता येत नाही. कित्येक युगपुरुषांवर झालेले आरोप हे खरेच असतात, त्यामुळे त्यांना ते टाळता येत नाहीत. पण शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य हे आहे की शिवाजी महाराजांवर झालेला कुठलाही आरोप टिकलेला नाही आहे. पुराव्यानिशी खोडून काढण्यासाठी आज पुरावे उपलब्ध आहेत. माझ्यासारखा माणूस जर बोलायला लागला तर ते आरोप 2 मिनटं पण टिकणार नाहीत. ही आज परिस्थिती आहे. याचं अर्थ असा नाही की मी खूप विचारवंत माणूस आहे, माझा मोठेपणा नाही सांगत आहे, पण पुरावे एवढे उपलब्ध आहेत की माझ्यासारखा ते पुरावे जोडून व्यवस्थित बोलू शकणारा माणूस बोलायला लागला तर शिवाजी महाराजांवरचा कुठलाही आरोप टिकत नाही. कुठलाही आरोप न टिकणं तुमच्यावरचं ही पण एक मोठी महानता आहे आयुष्यामध्ये. ही पण एक मोठी उपलब्धता आहे. माणूस मोठा झाला की त्याच्यावर आरोप होतातच, पण ते आरोप खरोखर खरे आहेत का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शिवाजी महाराजांवर झालेला कुठलाही आरोप मागाशी मी म्हणलं तो खरा नाही आहे आणि तो टिकणार पण नाही आहे. ही शिवाजी महाराजांची महानता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपण शिवाजी महाराजांबद्दल विसरतो किंवा शिवाजी महाराजांबद्दल आपण एक चुकीचा ग्रह करून घेतला आहे, ज्याच्यामुळे शिवाजी महाराजांची खरी महानता दडली जाते, तो ग्रह हा आहे की आपला की शिवाजी महाराज एक युद्धखोर होते. आज आपण शिवाजी महाराजांचा कुठला पण पुतळा बघितला तर तो पुतळा आपल्याला कसा दिसतो? शिवाजी महाराज घोड्यावर बसले आहेत, भले त्यांनी तलवार उगारली नसेल, पण कुठेतरी चालले ते युद्ध करायला, कुठल्या तरी मोहिमांवर चाललेले आहेत. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अखंड युद्ध केली ही गोष्ट खरीच आहे, पण ती नाईलाजास्तव केली, त्यांना ती करावी लागली. कारण शिवाजी महाराज या मध्ययुगीन कालखंडामध्ये जन्माला आले होते. त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणताही प्रश्न जर सोडवायचा असेल, कोणती नवीन व्यवस्था जर निर्माण करायची असेल तर ती नवीन व्यवस्था फक्त आणि फक्त तलवारीच्या बळावरच निर्माण करता येत होती. कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर तो प्रश्न फक्त आणि फक्त युद्धाच्या बळावरच सोडवता येत होता. म्हणून शिवाजी महाराजांना युद्ध करायला लागली. मगाशी आपण जसं बोललो तसं युद्ध हे शिवाजी महाराजांचं साध्य नव्हतं, नवीन व्यवस्था निर्माण करायचं साधन होतं. ही गोष्ट आपण विसरून जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, जर शिवाजी महाराज आजच्या काळामध्ये जन्माला आले असते, लोकशाही आज आपण म्हणतो तशी लोकशाही व्यवस्थेचा जर पर्याय शिवाजी महाराजांसमोर असता, युनोसारख्या संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संस्था ज्या 2 राष्ट्रांमधल्या वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल किंवा समस्यांबद्दल चर्चा करून मार्ग काढू शकतात,
काढत नाहीत ही गोष्ट वेगळी आहे, पण काढू शकतात. अशा प्रकारच्या संस्था जर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अस्तित्वात असत्या तर शिवाजी महाराजांनी कदाचित युद्धाचा मार्ग स्वीकारला नसता. शिवाजी महाराजांनी शांततेचा, चर्चेचा, विचाराचा मार्ग स्वीकारला असता. जशी अपेक्षा असते की संसदेमध्ये लोकप्रतिनिधींनी चर्चा करावी, करत नाहीत हा भाग वेगळा आहे. पण हा जर पर्याय उपलब्ध असता शिवाजी महाराजांना तर कदाचित शिवाजी महाराजांनी युद्धाचा आणि रक्तपाताचा मार्ग स्वीकारला नसता. त्यामुळे शिवाजी महाराजांकडे बघताना आपण फक्त एक योद्धा म्हणून बघितले नाही पाहिजे. शिवाजी महाराजांकडे बघताना आपण एक नवीन व्यवस्था निर्माण करणारा, एक नवयुग निर्माण करणारा, एक नवीन विचार निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा एक युगपुरुष म्हणून बघितलं पाहिजे. जर शक्य झालं असतं तर शिवाजी महाराजांनी या रक्तपाताला थारा दिला नसता आणि शांततेच्या मार्गाने नवीन राज्य निर्माण करण्याचा किंवा नवीन युग निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता. त्याच्यामुळे आपण शिवाजी महाराजांना एक मुत्सद्दी म्हणून, एक सात्विक व्यक्ती म्हणून, एक वैचारिक व्यक्ती म्हणून पण आपण शिवाजी महाराजांकडे बघितलं पाहिजे. फक्त आणि फक्त एक योद्धा म्हणून, एक सेनापती म्हणून किंवा एक विजयी वीर म्हणून नाही बघितलं पाहिजे. कारण शिवाजी महाराज जर फक्त आणि फक्त तेवढेच असते तर तेवढ्यापुरतंच शिवाजी महाराजांचं नाव राहिलं असतं आणि तेवढं झाल्यानंतर नाहीसं पण झालं असतं. आज ना मी इथे शिवाजी महाराजांबद्दल बोलत असतो ना तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल ऐकत असता. आज मी बोलतोय आणि तुम्ही ऐकता त्याचं कारणच आहे की शिवाजी महाराज त्याच्यापेक्षा खूप काही जास्त होते. हे जे काही खूप काही जास्त होते ना, त्या खूप काहीबद्दल आपण शिवाजी महाराजांबद्दल खूप काही बोललं पाहिजे. जे कमी आहे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित नाही केलं पाहिजे. थोडक्यामध्ये आपण शिवचरित्रामधून काय शिकायचं ते बघूया. नेहमी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो तसं आपण सगळ्यांनी शिवाजी महाराजांना आपल्या कृतीत घेऊन येऊयात. शिवाजी महाराज आपल्या मनात आहेत, हृदयात आहेत, विचारात आहेतच, पण थोडंफार शिवाजी महाराजांच्या विचाराने काही कृती करता आली आपल्याला चांगला समाज घडवण्यासाठी तर आपण करूयात. नुसतंच शिवचरित्र वाचून काही उपयोग नाही आहे. दुसरी गोष्ट की स्वाभिमानाने जगलं पाहिजे, स्वातंत्र्याची इच्छा बाळगली पाहिजे. आज मराठी माणसामध्ये नोकरी करण्याची आणि मिळेल तेवढ्या पगारामध्ये जो कोणी आपला बॉस असेल त्याच्या शिव्या खात आयुष्य जगण्याची इच्छा फार आहे. नवीन काही करण्याची आपल्यामध्ये उर्मी दिसून येत नाही. आपण व्यवसायामध्ये उतरत नाही, आपण संशोधनामध्ये उतरत नाही. उतरतात माणसं, आहेत मराठी माणसं, नाहीत असं नाहीत, पण तुलनेनं किती आहेत? नोकरी करणाऱ्या माणसाच्या तुलनेनं फारच नगण्य आहेत. आज परत एकदा जसं आपण म्हणतो की शिवाजी महाराज म्हणतात की स्वविचाराचं स्वातंत्र्य म्हणजे आज आपण त्याचा अर्थ असा घेऊयात की आपण काहीतरी स्वतःचं नवीन अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अस्तित्वहीन आयुष्य नाही जगलं पाहिजे. ही गोष्ट आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून शिकली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की ज्या विचारावर आपण श्रद्धा ठेवतो त्या विचारांचं आचरण केलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही ध्येयावर श्रद्धा ठेवा, ध्येयांची कमी नाही आहे जगामध्ये. तुम्हाला ध्येय मिळत नसेल तर कोणतं ध्येय सांगावं किंवा कोणतं ध्येय ठेवावं हे सांगणाऱ्या लोकांची पण कमी नाही आहे जगामध्ये. यूट्यूबवर तर आपल्याला पुष्कळच लोक सापडतात की तुम्ही कोणतं ध्येय ठेवावं हे सांगणारे. त्यामुळे ध्येयांची कमी नाही आहे जगामध्ये. पण ज्या ध्येयावर तुम्ही श्रद्धा ठेवाल, ज्या विचारावर तुम्ही श्रद्धा ठेवाल त्याच्याप्रमाणे आचरण पण केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या ध्येयावर श्रद्धा ठेवली आणि शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या ध्येयाप्रमाणे आचरण देखील केलं. फक्त श्रद्धा नाही ठेवली मित्रांनो. मग तुम्ही फक्त विचार करत असाल आणि आचरण करत नसाल तर मग आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी होऊ शकत नाही. जो माणूस घाबरतो, ज्याच्या मनामध्ये भीती आहे, ज्याला वाटतं की काहीतरी चांगलं केलं पाहिजे, मी इथं अन्याय होतोय, मी लढलं पाहिजे, हे असत्य सत्य झालं पाहिजे, वाईट आहे हे चांगलं केलं पाहिजे, वाटतं आहे पण करत नाही. जो माणूस निर्भय नाही आहे तो माणूस शिवाजी महाराजांचा अनुयायी होऊ शकत नाही. ज्या माणसामध्ये लढाऊ बाणा नाही आहे तो माणूस शिवाजी महाराजांचा अनुयायी होऊ शकत नाही. लढाऊ बाणा याचा अर्थ असा नाही की रस्त्यावर तलवारी नाचवत फिरणं. लढाऊ बाणा याचा अर्थ असा नाही की जो कोणी कमजोर असेल त्याला त्याच्या विरोधामध्ये दगड मारत दंगली घडवत फिरणं. लढाऊ होणं याचा अर्थ असा आहे की सत्यासाठी निर्भयपणे लढणं. जो माणूस कमजोर आहे,
ज्याला गरज आहे त्याच्यासाठी लढणं, जो कमजोर आहे त्याला अजून पिचवण्यासाठी लढणं, याला लढाऊ होणं म्हणत नाहीत. जो या माणसाचे आणि आपले विचार जुळत नाहीत त्याच्या विरोधामध्ये दगडफेक करणं, याला लढाऊ होणं म्हणत नाहीत. हे आपण शिवाजी महाराजांच्या विचारामधून शिकलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शिवाजी महाराजांची गाणी ऐकायची, शिवाजी महाराजांचे पोवाडे ऐकायचे, शिवाजी महाराजांची पुस्तकं ऐकायची आणि आळसात लोळून बसायचं घरामध्ये. माझ्या आयुष्यातली मरगळ जात नाही, माझ्या आयुष्यातला आळस जात नाही. जेवढं शिवाजी महाराजांबद्दल ऐकेन वाचेन तेवढं अजून मी झोपतोय निवांतपणे, तर आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर आपण महाराष्ट्र धर्माचं पालन करणार नसू तर आपण शिवाजी महाराजांचे अनुयायी होणार नाही. मग महाराष्ट्र धर्म काय आहे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं आहेत. आपण पण त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवणारच आहोत नवीन. पण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म हा होता की सर्वांना बरोबर घेऊन चाल. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न केला, वाद टाळण्याचा प्रयत्न केला, लोक जोडण्याचा प्रयत्न केला. विरोधी विचाराचे लोक असतील तरी त्या लोकांच्या विचारांचा, मताचा आदर ठेवण्याचा प्रयत्न केला. हा महाराष्ट्र धर्म आहे शिवाजी महाराजांच्या लेखी. आज आपण काय करतो, मगाशी मी जसं म्हणालो तसं आपल्या प्रत्येकाचा स्वतःच्या स्वार्थाचा, जाती धर्माचा, संघटनेचा, पक्षाचा वेगळा शिवाजी आहे. आपण सगळेजण वेगळ्या वेगळ्या शिवाजी महाराजांची पूजा करतो आणि वेगळ्या वेगळ्या शिवाजी महाराजांना मानतो. माझेच शिवाजी महाराज खरं असं मला वाटतात आणि दुसरा एखादा माणूस त्याच्या विचाराने शिवाजी महाराजांबद्दल बोलत असेल किंवा त्याचे विचार माझ्या विचारांशी जुळत नसतील तर तो माणूस मला वैरी वाटायला लागतो माझ्या आयुष्यामध्ये. तो माणूस मला असं वाटायला लागतो की मी त्याचा कधी एकदा नरडीचा घोट घेतोय, ज्याला माझे शिवाजी महाराजांचे विषय मान्य नाही आहेत. एवढा आपण द्वेष करतो ज्याला आपलं शिवाजी महाराजांबद्दलचं किंवा इतिहासाबद्दलचं मत मान्य नसेल त्या व्यक्तीचा. आपण कधी हा विचार करत नाही की समोरची जी व्यक्ती कदाचित मला न पटणारं मत मांडते, पण ती व्यक्ती काही अरबस्थानामधून आलेली नाही आहे, ती व्यक्ती काही अमेरिकेमधून आलेली नाही आहे, ती व्यक्ती काही चंद्रावरून मंगळावरून आलेली नाही आहे, ती या महाराष्ट्रातच जन्माला आलेली आहे, महाराष्ट्रीयनच आहे. कदाचित तिचं आणि माझं मत थोडं शिवाजी महाराजांबद्दल वेगळं असेल तर आपण त्या वेगळेपणाचा पण आदर केला पाहिजे. जसं शिवाजी महाराज करत असत तसं आपण तो करत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आहे. जर आपण शिवाजी महाराजांना मानत असू आणि जर आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म मानत असू तर आपण नेहमी समोरच्या व्यक्तीच्या मतांचा पण आदर केला पाहिजे. जरी ती व्यक्ती आपल्याला न पटणारी मतं मांडत असेल, जरी ती व्यक्ती आपल्याला आवडणाऱ्या शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला न पटणारी मतं मांडत असेल तरी पण आपण त्या समोरच्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे आणि सर्वांना एकत्र घेऊन नव्याने काहीतरी एक नवीन व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न केला पाहिजे जी शिवाजी महाराजांना अभिप्रेत होती. हे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण शिकलं पाहिजे. ही शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने आपली श्रद्धांजली असेल किंवा आदरांजली असेल. दुसरी गोष्ट आहे की जसं मी म्हटलं की शिवाजी महाराजांचं चारित्र्य हे निष्कलंक होतं, नैतिक होतं. जर तुम्ही स्वतःला शिवाजी महाराजांचे मावळे म्हणवत असाल, शिवाजी महाराजांचे अनुयायी समजत असाल आणि प्रचंड व्यसन करत असाल, अजून तुम्हाला तऱ्हेतऱ्हेचे शौक असतील जे मी इथे बोलायची गरज नाही, जे शिवाजी महाराजांनी कधी केले नाहीत, तर तुम्ही शिवाजी महाराजांचे अनुयायी नाही होऊ शकत. नैतिक आचरण न ठेवणारा, वैयक्तिक गरजा मर्यादित न ठेवणारा, उधळमाधळ करणारा कोणताही व्यक्ती शिवाजी महाराजांचा अनुयायी नाही होऊ शकत. कारण शिवाजी महाराजांचे विचार नाही आहेत. आपण शिवचरित्रातून या गोष्टी शिकल्या पाहिजेत. सर्वात मोठा जो शिवाजी महाराजांबद्दल गैरसमज आहे लोकांचा तो हा की शिवाजी महाराजांना 18 पगड जातीतले गुरु होते. शिवाजी महाराजांना या जातीतला माणूस गुरु होता, शिवाजी महाराजांना त्या जातीतला माणूस गुरु होता, शिवाजी महाराजांना मुस्लिम धर्मातला माणूस गुरु होता. नशीब शिवाजी महाराजांनी कुठल्या चर्चला देणगी दिली नाही त्या काळामध्ये. लोक बोलतात पण सुरतच्या कुठल्या तरी फादरला मदत केली शिवाजी महाराजांनी. नाहीतर लोक म्हणले असते की शिवाजी महाराजांचा कोणीतरी चर्चमधला एखादा पादरी पण गुरु होता. आपण काय करतो आहोत आज की शिवाजी महाराजांचे गुरु मोजतो आहोत, त्या शिवाजी महाराजांच्या गुरूंच्या जाती मोजतो आहोत, त्यांचे धर्म मोजतो आहोत आणि शिवाजी महाराज जे खरे होते ते शिवाजी महाराज पुसून टाकायच्या मागे चाललो होतो. आपण असा दाखवायचा प्रयत्न करतो आहोत की शिवाजी महाराजांनी जे काही केलं ते त्या गुरूंच्या सल्ल्याने केलं. शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलं ते त्या गुरूंच्या प्रेरणेने निर्माण केलं. त्या गुरूंना हवं होतं म्हणून निर्माण केलं, त्या गुरूंनी सांगितलं म्हणून निर्माण केलं. शिवाजी महाराजांना स्वतःला काहीच करायचं नव्हतं. ही जी धारणा आपण बनवलेली आहे ती चुकीची आहे.
नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज जीवन रहस्य या पुस्तकामध्ये एक वाक्य फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे, मला ते फार आवडतं. त्यांनी असं म्हणलेलं आहे की शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक साधू संतांचा मान ठेवला, त्याच्या पायावर स्वतःचा माथा ठेवला, नम्रता म्हणून, विनम्रता म्हणून, आदर म्हणून, पण स्वतःचा मेंदू काढून शिवाजी महाराजांनी कधी कुठल्या साधू संतांच्या चरणी ठेवला नाही. त्यांनी साधू संतांचा मान ठेवला, पण जे काही करायचं ते स्वतःच्या विचाराने केलं. जे काही जनतेसाठी योग्य होतं, जे काही स्वराज्यासाठी योग्य होतं ते केलं. कोणता साधू संत सांगतोय म्हणून त्याच्या आहारी जाऊन शिवाजी महाराजांनी गोष्टी केल्या नाहीत. कोणता ज्योतिषी सांगतोय म्हणून शिवाजी महाराजांनी स्वतःची मोहिमेची तारीख कधी बदलली नाही. कोणता ज्योतिषी म्हणतोय म्हणून अपशकुन होईल म्हणून कुठली अमावस्येची मोहीम शिवाजी महाराजांनी पौर्णिमेला ठेवली नाही. जे योग्य होतं तेच शिवाजी महाराजांनी केलं. मग आज आपण स्वतःला शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणतो, तर तथाकथित साधू संत तर लांबच राहिले. शिवाजी महाराजांच्या नावाने भाषणं देणारे लोक, शिवाजी महाराजांच्या नावाने वेगवेगळे संघटना पक्ष काढणारे लोक, त्यांच्या चरणावर आपण माथा ठेवत नाही, आपण लोटांगण घालतो. मेंदू तर आपण वापरतच नाही. ते जे बोलतात तेच बोलतो, ते जे सांगतात तेच करतो. मेंदू तर आपण त्यांच्या चरणावर काढून ठेवलेला नाही आहे, मेंदू आपण काढून फेकून दिलेला आहे. जर आपण अशा पद्धतीचे लोक असू तर आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत काय? शिवचरित्रामधून आपण हेच शिकलो काय की बिंडोक व्हायचं या जगामध्ये, स्वतःचा मेंदू वापरायचा नाही, अभ्यास करायचा नाही, विचार करायचा नाही, श्रद्धा डोळस ठेवायची नाही, प्रयत्न करायचे नाहीत. या गोष्टी आपण शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून शिकलो आहोत का? या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जे शिवचरित्र आपल्याला शिकवतंय त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. ज्या गोष्टी शिवचरित्रात नाहीच आहेत त्या गोष्टींचं आज आपण आचरण करतोय, त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, दोन गोष्टी आहेत. आपण ध्येयवादी असलं पाहिजे, आपण हट्टवादी नसलं पाहिजे. शिवाजी महाराज म्हणतात ध्येय ठेवा, आपण ध्येय ठेवतो, पण माझंच ध्येय खरं, त्याचं ध्येय खोटं. आपण हट्ट धरून बसतो, त्या ध्येयापायी नंतर आपण दुराग्रही होतो, नंतर आपण अहंकारी होतो आणि मूळ जे ध्येय असतं ते ध्येय विसरून जाऊन भलतंच काहीतरी करायला लागतो. या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत होतात, हे आपण टाळलं पाहिजे. शिवाजी महाराज ध्येयवादी होते, पण शिवाजी महाराजांनी कधी हट्ट केला नाही कोणत्या गोष्टीचा. मी नेहमी सांगतो की शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांना स्वराज्यात आला असता तर आवडला असता, पण नाही जिंकता येते किंवा नाही गरज आहे म्हणून शिवाजी महाराजांनी कधी हट्ट नाही केला की 10 माणसं मारा पण तो किल्ला स्वराज्यामध्ये घेऊनच या, माझं जन्मस्थान आहे. आपण हे शिवाजी महाराजांकडून आपण हे कधी शिकत नाही. आपण हे शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की विरोधकांचा विनाकारण द्वेष नाही केला पाहिजे. मगाशी मी म्हणलो तसं जी काही तुम्ही कृती कराल त्या कृतीला कुठल्या तरी तत्त्वज्ञानाची, विचाराची, ध्येयाची जोड असली पाहिजे. कोणी म्हणला दे घोषणा की आपण घोषणा नाही दिली पाहिजे. कोणी म्हणला बस उठून ट्रकमध्ये की आपण उठून ट्रकमध्ये नाही बसलं पाहिजे. कोणी म्हणला चल मोर्चाला की आपण जाऊन नाही मोर्चाला सामील झालं पाहिजे. आपलं काही तत्त्व आहे का? आपला काही विचार आहे का? आपला काही ध्येयवाद आहे का? आपली काही भूमिका आहे का? ती भूमिका रास्त आहे का? ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. कोणी म्हणला उचल दगड, तर उचल दगड उचलून कुणावर फेकला नाही पाहिजे. आपण एखादा माणूस एखादी गोष्ट विचाराने बोलत असेल, शाब्दिकदृष्ट्या बोलत असेल तर त्या गोष्टीचा विचारानेच प्रतिवाद केला पाहिजे. येता जाता दंगली नाही घडवल्या पाहिजेत. आपण विचाराने प्रतिवाद करण्यासाठी आपण तेवढी आपली स्वतःची क्षमता जागृत केली पाहिजे, तेवढा अभ्यास केला पाहिजे. या गोष्टी आपण शिवचरित्रामधून शिकल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एखादा माणूस आपल्याला प्रिय वाटायला लागला, एखादा माणूस आपल्याला आदर्श वाटायला लागला की आपण त्याला देव करून टाकतो. त्या व्यक्तीला देव करून टाकतो त्याचं कारण सोपं असतं. त्या व्यक्तीला देव केलं की त्या व्यक्तीला देवाऱ्यात बसवता येतं. देवाऱ्यात बसवलं की त्या व्यक्तीला आपण एक हार घालू शकतो, अगरबत्ती घालू शकतो, आरती करू शकतो, पोवाडे गाऊ शकतो. जे काही करायचं ते आपणच करतो. त्या व्यक्तीने काही करू नये अशी आपली इच्छा असते. त्या व्यक्तीने पण आपल्याला काही शिकवू नये अशी आपली इच्छा असते, म्हणून आपण त्या व्यक्तीला देवाऱ्यामध्ये बसवतो. कारण देवाऱ्यामध्ये बसवलं, देवत्व प्राप्त करून दिलं त्या व्यक्तीला की त्या व्यक्तीची पूजा अर्चा जी करायची आहे, आरती करायची, पोवाडे गायचे ते आपल्यालाच गायचे, ते आपण आपल्या स्वार्थाने गातो. ती व्यक्ती काय म्हणली याचा विचार करण्याची कधी आपल्याला गरज भासत नाही. म्हणून जर शिवाजी महाराजच नाहीत, दुसरे कुठलेही राष्ट्रपुरुष असतील तरी त्या राष्ट्रपुरुषांना देव करू नका, त्यांना देवाऱ्यामध्ये बसवू नका. त्या राष्ट्रपुरुषांना तुमच्यासारखेच हाडामासाचे माणूस समजा.
त्या राष्ट्रपुरुषांना तुमच्या मनामध्ये ठेवा, हृदयामध्ये ठेवा, मेंदूमध्ये ठेवा, विचारामध्ये ठेवा. सातत्याने विचार करा की काय त्या राष्ट्रपुरुषांनी गोष्टी केल्या, कशा केल्या, कुठल्या परिस्थितीत केल्या, कुठल्या काळात केल्या, आजच्या काळाला त्या कशा लागू होऊ शकतील, कशा प्रकारे त्याच्यामध्ये अजून सुधारणा घडवून आणून आजच्या काळामध्ये जनतेचं आयुष्य आहे ते सुसह्य बनवता येईल, याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. फक्त आणि फक्त राष्ट्रपुरुषांना देवाऱ्यामध्ये बसवून त्यांचे पुतळे उभारून पुतळ्यामध्ये कोंडून स्मारकं उभारून त्या स्मारकामध्ये त्यांना कैद करून आपण त्यांचे विचार, त्यांची ध्येय, त्यांची उद्दिष्ट, त्यांची जीवनमूल्य या सगळ्यांना पण या पिंजऱ्यामध्ये कैद नाही केलं पाहिजे. जर आपण राष्ट्रपुरुषांना या सगळ्या गोष्टींमध्ये कैद केलं तर आपण त्यांच्या विचारांचे पाईक होऊ शकत नाही. आपण या जगामध्ये पुतळ्यांचे अनुयायी होण्यापेक्षा शिवछत्रपतींच्या विचारांचे अनुयायी झालं पाहिजे. तर शिवाजी महाराजांच्या महानतेला अर्थ आहे, तर आपल्याला पण महानता आहे. आणि हीच शिवाजी महाराजांना आपण आपल्याकडून सर्वात मोठी आदरांजली म्हणतो, देऊ शकतो. हीच आपण शिवाजी महाराजांच्या प्रती आपल्याकडून दिलेली सगळ्यात मोठी कृतज्ञता असू शकते की जे विचार शिवाजी महाराजांनी मांडले त्या विचारांसाठी आपण फक्त भांडत नाही आहे, तर ते विचार अंमलात आणायचा प्रयत्न करतोय. बिंडोकपणे कुठल्या तरी पुतळ्याच्या मागे उभं राहत नाही आहे, त्या पुतळ्याच्या पुढं उभं राहून शिवाजी महाराजांच्या आदर्शासाठी लढतोय आपण. याच्यापेक्षा मोठी आदरांजली आणि कृतज्ञता शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तीला कोणती नाही. आणि याच गोष्टीने शिवाजी महाराजांची महानता जगामध्ये अजून लोकांना चांगल्या प्रकारे समजू शकेल असं मला वाटतं. म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा एवढा सगळा अट्टास आपण केलेला आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर एका जरी व्यक्तीने शिवाजी महाराजांचं चरित्र समजून घेतलं आणि एक जरी व्यक्ती शिवाजी महाराजांची महानता समोरच्या व्यक्तीला दगड न मारता शांतपणे वैचारिक रीतीने समजावून सांगू शकली तरी हा व्हिडिओ बनवल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. त्यामुळे आज आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मी जे काही शिवाजी महाराजांच्या महानतेबद्दलचे मुद्दे मांडले ते मुद्दे तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही मला नेहमीप्रमाणे कमेंट करून, व्हॉट्सअप करून, फोन करून सांगू शकता. काही राहिला असेल, एखादा मुद्दा राहिला असेल सांगायचा, जी महानता मी शिवाजी महाराजांच्या महानतेची जी काही उदाहरणं दिली, एखादा मुद्दा सुटला असेल तर तो तुम्ही माझ्या लक्षात आणून द्या. कारण शिवाजी महाराजांच्या महानतेचे एवढे मुद्दे आहेत, त्यांचं व्यक्तिमत्वच एवढं व्यापक आहे की तासा-2 तासाच्या व्हिडिओमध्ये ते मावणार नाही. एखादी गोष्ट राहून गेली असेल तर मला अवश्य सांगा, मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करेन. आता आपण भेटूयात पुढच्या भागामध्ये. पुढच्या भागामध्ये आपण चंद्रराव मोरेंची मालिका चालू करतो आहोत. त्या मालिकेचं नाव आहे चंद्रराव मोरे यांचं पारिपत्य, शिवाजी महाराजांना भूषण की दूषण. म्हणजे चंद्रराव मोरेंच्या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांवर नेहमी आळा आणला जातो, शिवाजी महाराजांवर नेहमी कलंक लावण्याचा प्रयत्न केला जातो की शिवाजी महाराज लुटारू होते, शिवाजी महाराज खुनी होते, त्यांनी चंद्रराव मोरेंचा खून केला, चंद्रराव मोरेंचं राज्य स्वतःच्या स्वार्थासाठी बळकावलं वगैरे वगैरे भरपूर आरोप आहेत. त्या भरपूर आरोपांची तेवढीच भरपूर समर्पक उत्तर देणारी मालिका आपण चालू करतो. तिचा पहिला भाग 1-2 दिवसामध्ये यूट्यूब चॅनलला अपलोड होईल. तोपर्यंत आपण इथेच थांबूयात. नेहमीप्रमाणे पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय महाराष्ट्र.